हलकं होतंय ना थोडंसं, चालेल ना? सर्वांना नमस्कार करते. समर्थांचं अनुष्ठान मांडलंय. समर्थ रामदास स्वामींना मनपूर्वक नमस्कार करते. आयुष्यामध्ये फारसं काही अध्यात्माचं किंवा भगवंताचं काही करायची फारशी आवड नव्हती, पण परमादरणीय मकरंद बुवा सुमंत रामदासी यांना ऐकलं आणि आमच्या दोघांचं आयुष्य बदललं. म्हणजे 40-45 वर्षात कधी काही भजन कीर्तनाला गेलो नव्हतो, वेळही मिळाला नाही, आवडही नव्हती, त्यामुळे सवडही काढली नाही. पण आयुष्य काय म्हणतात ना 360 डिग्री मी बदललं आणि भगवंताच्या कृपेने अंजली शेवळ झाली आणि तुमचा सगळा परिवारच ओळखीचा झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती भेटत गेल्या आणि म्हणावं तसं काय म्हणावं तसं अध्यात्माचा किंवा या छान अशा चांगल्या मार्गावर आम्ही आलो. म्हणजे सासूबाई हे सगळं खूप करणाऱ्या होत्या, पण ते सुनेमध्ये काही झिरपलं नाही त्यावेळेला, तो योग त्यावेळेला नव्हता. तो आला. त्या मित्रांना इथूनच नमस्कार करते. श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती आपल्या शनिकाताई नेहमीच म्हणतात, तशा आपण सर्वांना मनापासून नमस्कार करते. खरं तर आपण सगळेजण खूप वाचलेले असे आहात, खूप ऐकलेले आहात आणि खूप पाहिलेलेही आहे. म्हणजे आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असं मी म्हणते. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही PhD असाल तर माझा बालवर्ग आहे, पण तरी पण आई जेव्हा पोळ्या करत असते ना तेव्हा तिची मुलगी त्या ओट्यावर चढून बसते आणि ती पण एवढासा कणकेचा गोळा घेऊन ती पण लाटायला बघते. ती सगळ्याला त्रासच देत असं आईला, पण आई तिच्याकडे कौतुकाने बघते कारण ती आई असते. माझ्यासाठी तुम्ही पण या माऊलीचीच भूमिका घ्या आणि जे मी काही त्याला बोलले ते गोड मानून घ्या अशी विनंती करते. कथा निरूपणाचं स्वरूप असं असेल की आपण आधी एक समर्थांचा श्लोक घेऊया, त्याचं चिंतन करूया आणि मग त्या अनुषंगाने एखादं आपण आख्यान घेऊया. सुरुवात करते. वक्रतुंड नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदीपकम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी धर्माची जागृती केली आणि ज्या वेळेला यवनांच्या पाशामध्ये महाराष्ट्र पिसला जात होता, भरडला जात होता, त्यावेळेला त्यांनी ज्याला शब्दच नाही इतकं अप्रतिम असं वाङ्मय निर्माण केलं.
त्याच्यात आपल्याला माहितीच आहे मनाचे बोध, मनाचे श्लोक आहेत, व्यासबोध आहे, अनेक स्फुट लेखन आहे, आत्माराम आहे आणि अनेक गोष्टी आहेत. त्यातले मनाचे श्लोक हे साधारणतः आपल्याला लहानपणी शिकवले जातात. आपण ते पाठ करतो, छान त्याच्यामध्ये बक्षीसही मिळवतो आणि मोठं झाल्यावर ते विसरून जातो. काही सन्मानाने आदर जे अपवाद असतील ते त्या मनाच्या श्लोकाप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि पुढेही जातात. त्यातलाच एक मनाच्या श्लोकांमधला श्लोक क्रमांक 36 आम्ही चिंतनाला घेतला आहे. कारण अलीकडे जी 2-3 प्रवचन कीर्तनं ऐकली त्याच्यामध्ये याच्यावरती बराच विचार झाला. मलाही वाटलं की तो घ्यावा. तो श्लोक असा आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य ज्ञानी, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा सर्वदा देव सन्निध आहे, सन्निध आहे, सन्निध आहे. समर्थांचा हा मनाचा श्लोक जेव्हा मी पाहिला किंवा वाचला किंवा ऐकला म्हणूया, तेव्हा मला असं वाटलं की त्यांना नक्की काय म्हणायचं असेल याच्यामध्ये. अगदी वरवर पाहता याचा अर्थ अगदी साधा आहे, परंतु लेखणी आहे ती समर्थांची आहे हो, त्यामुळे ती साधं सुद्धा लिहिणारीच नाही. शेवटी ती जीवात्मा ब्रह्मात्मा यांचं आहे की याच्याकडेच जाणार. पण आपण जे काही आपल्या बुद्धीला जमेल झेपेल तसा याचा थोडासा अर्थ बघूया. समर्थ म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे. सदा सर्वदा माझ्या अंदाजाप्रमाणे समर्थांचे आवडते 2 शब्द आहेत. हे अनेक ठिकाणी जोडी येतात हो. आपल्या ते असतात ना काही काही जोड्या अशा दिसतात. तसा सदा सर्वदा. मग सदा सर्वदा म्हणजे काय? सदा सर्वदा म्हणजे सतत कायम. साधी गोष्ट आहे. सदा सर्वदा म्हणजे सतत कायम म्हणजे कसा? कालही होता, आजही आहे, उद्याही राहील, भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे, भविष्य काळातही राहील, सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि असं आपण कितीही वाढवू शकू. 24/7. आजकाल मुलं असतात ना IT मधली 24/7 असतात. तसा सदा सर्वदा कोण? देव. देव म्हणजे कोण? एवढा मोठा विषय की मोठ्या मोठ्या लोकांना याच्यावरती अनेक महिने प्रवचन कीर्तन करायला लागतात. आपण देव म्हणजे असं एक मानू की जी एक शक्ती जी निसर्गामधली असेल, आपल्या अवतीभोवती असेल, कदाचित तुमच्यातली असेल, कदाचित ती माझ्यातलीच असेल, पण ती एक शक्ती की जी या काय म्हणूया त्याला विश्वाचं नियंत्रण करते. मला नेहमी असं वाटतं की बघा आपण जेवताना पोळी भाजी खातो बरोबर आहे, दुसऱ्या दिवशी त्याचं काय होऊन बाहेर पडतं. बरं असं असूनही आपलं रक्त बनतं आणि ते रक्त वेगवेगळ्या ठिकाणी जातं. म्हणजे डोळ्याची इथे जातो, पायाची इथे, कोण करत असेल हो सगळं. म्हणजे आता सवयीचं झालंय म्हणून आपल्याला काही वाटत नाही. म्हणजे आपल्याला काही झालं आणि डॉक्टरला निदान आलं नाही तर त्या डॉक्टरच्या नावाने आपण मोजतो. पण जे होतं ते किती आश्चर्य ना. खातो पोळी भाजी, मी पोळी भाजी खात असेल, तुम्ही किती काय काय वेगवेगळं खात असाल, त्या सगळ्याचं रक्तच कसं बनतं आणि ते पण तुमचं माझं कॉमन. म्हणजे ते CBC काय रिपोर्ट काढतात ना ते तुमचे माझी त्या सगळ्याला क्रायटेरिया ऐकत इतकं भयंकर ग्रेट आहे ना. खरंच सगळ्या म्हणजे नास्तिक माणसाला जगायलाच हक्क नाही आहे. इतकं हे प्रत्येकाने देव मानला पाहिजे. पण असं तो मोठा विषय आहे. तर असा देव सन्निध आहे. आता सन्निध म्हणजे काय? आपला नेहमीचा शब्द सन्निध म्हणजे सान्निध्यात, आपल्या जवळ. मग किती जवळ? सान्निध्यात आहे म्हणजे अगदी जवळ. आणखीन सान्निध्यात म्हणजे कुठे? अध्यात्मातली भाषा सांगते सान्निध्य म्हणजे दूर नाही, तो इतका जवळ की तो माझ्यातच. मग तो देव दूर नाहीच, तो माझ्यातच आहे. मग तो माझ्यातला देव मी ओळखायला हवा. बरं मग हा देव करतो काय? आहे ठीक आहे, जग चालवतो ठीक आहे, माझं शरीर चालवतो, पण तो माझ्यासाठी काय करतो? माझ्यासाठी तो काय करतो? कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. आता अल्प जेव्हा समर्थ अल्प म्हणतात तेव्हा आपल्या इथे विश्व आहे हो, मग ते धारिष्ठ आहे म्हणतात. धारिष्ठ कशासाठी? एक खूप छान विचार आहे की जन्माचं पान पहिल्या क्रमांकाचं असतं आणि मृत्यूचं शेवटचं. त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की आपण काहीतरी लिहित असतो. लिहिणारा खरा तोच आहे श्रीराम समर्थ.
तो आपल्याकडनं तो लिहून घेत असतो. मग सगळे दिवस छान येतात का हो? ताबडतोब सगळे वेळा नाही, कारण आपले सगळे दिवस सारखे असणं शक्य नाही. जसं मी म्हणते की या जगातली सगळी झाडं एका रंगाची असतील का? नाही. सगळ्यांना एक प्रकारची फुलं येतील का? नाही. त्यामुळे आयुष्यातले सगळे दिवस सारखं असणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मग याच्यात अर्थातच सुख आलं की आम्ही होरळून जातो आणि दुःख आलं की आम्ही होरपळून जातो. समोर मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं असं करू नये तसं करू नये, आपण सांगायला काय जातंय, होत नाही ना तसं. आणि मग मी भगवंताचा धावा कधी करते? ज्या छान माझा फ्लॅट झाला, छान व्यवस्थित झालं, आता माझं सगळं झालं, तर मला आठवण येत नाही. पण माझं घर रखडलं की मला आठवण येते आणि मी म्हणते भगवंता माझ्याच बाबतीत हे का घडलं. आणि सगळ्यात गंमत काय असते माहिती आहे? बघा माणसाचा स्वभाव कसा आहे. समजा आपण आता एकमेकीनं ओळखणारे इतके आहोत, तर मी समजा एका इनोवा गाडी घेतली समजा, मला त्याचा खूप आनंद आहे. पण जेव्हा माझ्या मैत्रिणींपैकी कोणीतरी त्या इनोवापेक्षा मोठी गाडी घेतली की मला दुःख होतं. होऊ नये, अगदी होऊ नये. अहो पण नये हा झाला विद्यार्थ ना. कसं आहे म्हणजे त्या समजा शेजारच्या सोसायटीत मला माहिती नाही त्या बाईने 2 गाड्या घेतल्या, मला अजिबात दुःख होत नाही. म्हणजे गंमत आहे ना आपली. ते 3 इडियट्सने दाखवलं होतं बघा की आपला मित्र पहिला आला का, पहिला आला तर आपल्याला दुःख होत नाही. नाही, मी पहिला आल्याचा आनंद नसतो, पण तो तो जो पहिला आला तर मला जास्त दुःख होतं. थोडक्यात काय, हे सगळं सुख दुःख असतं. मग ह्या सुखदुःखांमध्ये त्रयस्थपणे बघायला आपल्याला शिकवलं पाहिजे. हे परत बोलणं सोपं आहे, पण तरी पण आपण धडपड करत असतो, भगवंताची भक्ती करत असतो आणि त्या दुःखातनं बाहेर यायचा प्रयत्न करत असतो. या प्रयत्नाला समर्थांनी धारिष्ट म्हटलं. हे जे धारिष्ट आहे की नाही, हा आजचा दिवस जो आहे ते छान वाक्य आहे बघा. ते कुठल्याही परिस्थितीत लागू होतो. ये भी दिन बीत जाएंगे, चांगलंही जाणार वाईटही जाणार. त्याच्यातनं जे आपण धारिष्ट दाखवतो ते अल्पधारिष्ट, तो कृपाळूपणे बघतो, तो पाडतो. तो त्या समुद्रात खेळायला गेलेल्या बाईला पाडतो गुडघ्यावर, तिला दुखू दे, तिची शेगावची वारी जाऊ देत कॅन्सल, तर तिला माझी आठवण येईल असा तो त्रास देतो. इथे मला काय आठवतं, माझ्या सासूबाई खूपच भक्त होत्या भगवंताच्या, म्हणजे त्या खूपच करायच्या. म्हणजे मी त्यांच्या पासंगालाही खरं पुरत नाही आणि माझं कारण असायचं की वेळ नाही, पण त्या असं खूप करायच्या. आणि प्रॉब्लेम घरात येतातच काही ना काही. तर आमचे अण्णामी माझे सासरे म्हणायचे, काय गं म्हणे तू त्या देवाला सांगते ना या संकटातनं बाहेर कर, काढ, मग तुझा तो देव संकट घालतोच कशाला. तर याच्यावरती माझ्या सासूबाई खूप आर्ग्युमेंट करायच्या. एकच वाक्य, तुम्हाला काही कळत नाही असं आपलं. तर त्यांची जी विश्वास जो होता, जी निष्ठा होती, जी श्रद्धा होती ती अतूट होती. आणि ही श्रद्धा, ही निष्ठा हीच आपल्याला आपल्या संकटाच्या दिवसातनं तारून देत असते. वरतीशी मी म्हटलं सदा सर्वदा देव सन्निध आहे, त्यात मला तुकोबनचं एक वाक्य आठवतं, आपल्यालाही माहिती आहे. तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, म्हणजे मी जिथे जाईल तिथे तू आहेस. आणि म्हणूनच तुकोबनचं आयुष्य काय होतं, सगळं गेलं, संपत्ती गेली, धन गेलं, काय धान्य होतं ते सगळं दुकानातलं गेलं, पहिली बायको गेली आणि दुसरी बायको अशी आहे की असं म्हणतात की आजतागात इतकी कर्कशा बायको कुणाला नव्हती. म्हणजे आपण किती चांगल्या अशी बायको तुकोबांना मिळाली. तरी सुद्धा माणूस डोंगरावर जाऊन बसायचा आणि विठोबासाठी तल्लीन होत होता. काय असतील ना तुकोबा. आणि आपण एवढे खूप शिकलेली लोक आहोत, पण आपले ग्रंथ आपण काही लिहिलं ना तर आपलं लिहिलं ते 24 तासांनी कोण वाचत नाही. मोठ्या लोकांचं 5 वर्ष 10 वर्षांनी जातं. तुकोबांचा गाथा काय असेल, माणूस शिकले ना, काय PhD असेल का डबल PhD असेल, काय त्यांच्या गाथा आणि एक असा हृदयाला त्या हिरणाऱ्या गोष्टी आहेत. आणि कुठेही असं नाही आहे की माझं मोठं मंदिर बांधा यावं तेव्हा काहीही नाही. समाजाने काय दिलं, काहीही दिलं. उपेक्षा, बायकोने उपेक्षा दिली तर पोरांना खायला नसायचं 4-4 दिवस. पोरं जर भूक बायकोकडे गेली तर ती सांगायची तुक्याकडे जा, आणि तुक्या बसलाय विठोबा करून. असं आयुष्य आहे. पण तरी मनामध्ये एक कायम श्रद्धा, दृढ विश्वास कोणावरती, त्या भगवंतावरती. मग हा भगवंत, हा श्रीराम कसा आहे असं सांगतात समर्थ म्हणतात, तो सुखानंद आहे, आनंद आहे आणि कैवल्यदानी आहे. सुखानंद म्हणजे कसा, भगवंताच्या पाशी फक्त आनंद आहे. कसा आनंद आहे तो, निर्भेळ आहे, निरपेक्ष आहे, निर्हेतुक आहे, निस्सीम आहे, कधीही न संपणारा असा आनंद त्या भगवंतापाशी, त्या श्रीरामापाशी. आपला आनंद कसा असतो, आपला आनंद 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. सगळ्यात पहिले म्हणजे वस्तू. बटाटे वडा, मला बटाटे वडा खूप आवडतो. मी ज्या 10-12 बटाटे वडे करते, 5-7 खाते, 2-3 उरलेले फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण खाते, मी खुश. ती माझ्या जिभेची तृप्ती झाली. मला बटाटे वडे आवडतात, मी खूप खाल्ले. वस्तू. घटना,
माझी मुलगी कॅनडाला आहे, ती येणार आहे 1 महिन्यानंतर. सुरुवात माझी भाजणी करा, थालीपीठाची करा, आणि काय हरिओमकडनं हे मागवा, श्रीहरीकडनं हे मागवा. माझी तयारी चालली आहे, मी आनंदित आहे. ती येणार आहे, आल्यानंतरचे माझे 10-12 दिवस छान जाणार आहेत, काहीच वाद नाही. पण नंतर ती जाणार आहे. ती आलेली आहे म्हणजे ती जाणार आहेच. त्यामुळे ती आल्यानंतर आनंद आहे, गेल्यानंतर आपण मान्य नाही करत पण मनात कुठेतरी दुःख आहेच. ही झाली घटना. तिसरं परिस्थिती, मला जायचं आहे, अरुणात त्यांनी बोलवलंय, इतका पाऊस आला, चांगली साडी अगदी वाईट खराब होणार. मी दुःखी झाले. मग नंतर उजेड पडला. अरे अरे वा, सूर्यनारायणांनी कृपा केली, अरुणा त्यांच्याकडे सगळ्यांना जायला मिळणार आहे, आनंदी. आपण परिस्थितीप्रमाणे म्हणजे आपले आनंद हे कोणाच्या तरी वर अवलंबून असतात. मग तो माणूस असेल, घटना असेल, परिस्थिती कोणाच्या तरी वर. त्यामुळे हा आनंद निरपेक्ष असूच शकत नाही. हा आनंद सापेक्ष आहे. पण प्रभू श्रीरामांकडे काय, हा आनंद कुठलीही अपेक्षा, कुठल्याही प्रकारची तुलनाच नाही. तो आनंद निधान आहे. तो श्रीराम जो आहे तो आनंदमय, आनंदाचा ठेवा आहे. आणि पुढे समर्थ काय म्हणतात, कैवल्यदानी. कैवल्य म्हणजे काय, मला ही कैवल्याचा अर्थ नीट कळत नव्हता. कैवल्याचा अर्थ मोक्ष, आणि मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे. आम्हाला पूर्वी असंच वाटायचं मोक्ष म्हणजे जायचं वरती. नो, मोक्ष म्हणजे मुक्ती, आनंद. आनंद, आणि हा आनंद आपल्याला त्याच्याकडे कधी मिळतो, जेव्हा तुम्ही तुमची पूर्ण निष्ठा ठेवाल तेव्हा. आम्ही भगवंताची आठवण कधी करतो, 9 वाजून 11 मिनिटाची लोकल पकडताना आम्ही म्हणतो, देवा देवा मला 4थी सीट तरी मिळू दे, देवा देवा गणेश आहे ना मला. अरे काय तुम्ही मागताय, मागून मागून 4थी सीट, आपली पात्रताच तेवढी. त्या गाडीत मला 4थी सीट, ती का नाही म्हणत मी हेलिकॉप्टरसारखी BKC मध्ये ऑफिसमध्ये टेबलवर जाऊन बसी. नो, आज ना माझ्या बॉसने मला जरा लवकर देताना, कन्सेशन देताना कटकट करू नये, ती मागव अपेक्षा आहे आयुष्याकडनं. आपण का नाही म्हणत घ्या निघूनच जावा, तसं नाही म्हणत. आपण काय म्हणतो म्हणजे आपला दायरा असतो, हा दायरा वाढवायला. समर्थ म्हणतात अशी तुम्ही जर भक्ती केली भगवंताची तर तो सुखानंद, आनंद, आणि तो कैवल्य दानी आहे. तो कैवल्य देतो, मुक्ती देतो, म्हणजे काय आनंद देतो. आणि 4थं वाक्य हे सगळ्यात 4था चरण अतिशय महत्त्वाचा, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. एक आपण पाहिलं असेल तर मनाच्या श्लोकामध्ये 27 पासून पुढे 36 पर्यंत जे 10 श्लोक आहेत त्याच्यामध्ये हा 4था चरण पुन्हा पुन्हा आलेला आहे. तो हे सगळे श्लोक जे आहेत हे अनुबंधित आहेत. अनुबंधित म्हणजे काय, एक अनुबंध वापरला. 4थं चरण हा अनुबंध आहे. अनु म्हणजे संस्कृतमध्ये परत 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 येणं जे आहे ते अनुबंधित. मग समर्थांना काय आठवत नव्हतं का वेगळे वेगळे लिहायचं, इतका विद्वान महापुरुष तो, ते असे शेकडो चरण लिहू शकले असते. पण त्यांनी हे अशासाठी लिहिलं की आपल्यावरती ठसावं. पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्हाला ते सांगितलं जातं तेव्हा ते ठसतं. मग ते काय म्हणतात, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. मग तो राम कोणाची उपेक्षा करत नाही, तर जो दासाभिमानी आहे, जो दास आहे. मग दास कोण आहे, सगळ्यात पहिलं उदाहरण हनुमंत आहे. केवढं केलं प्रभू रामचंद्रांसाठी. एक तर स्वतःचा संसार नाहीच, आणि कधी मला काही समस्या येईल, मला काही दुखेल, कुठे चिंताच नाही. सगळं चित्त त्या श्रीरामापाशी ओतून दिलेलं आहे. शेकडो योजना पार करून तो सेतू बांधायचा, त्याच्यावर जानकी देवींकडे जायचं, ती अंगठी द्यायची, ते सगळं करून यायचं. लक्ष्मण आजारी पडलेलं आहे, लक्ष्मण आता जिवंत राहतो की प्रभू रामचंद्र रडतायत, भगवंताचा अवतार तो रडतोय. आणि हनुमंत किती वेळात गेले तो पर्वत आणायला, कुठला पर्वत, मंदार संजीवनी आणायला. किती वेळा गेले, वर्णन असते की डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच हनुमंत आलेले आहेत. जे काय डेडिकेशन आजच्या भाषेमध्ये, केवढं समर्पण आहे ते आहे ना. नवविधा भक्तीमध्ये म्हणतात ना, श्रवणम कीर्तनम काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्य किती पराकोटीचं असावं याचा हनुमंत हा आदर्श आहे. आणि म्हणूनच भगवंताने त्यांना चिरंजीव केलेलं आहे. मग अशी दास्य भक्ती मनामध्ये बाळगून आम्ही भगवंतापाशी लीन होतो का, आणि जर आम्ही तशी लीन होत असू, त्याच्यासाठी त्यांनी असं छान म्हटले की खूप काही पूजा करायला हवे असं नाही, खूप काही माळा जपल्या पाहिजेत असं नाही, खूप काही प्रवचनं कीर्तनं केली पाहिजेत, ऐकली असं काही नाही. फक्त मनामध्ये तळमळ ठेवून भगवंताची फक्त आठवण करा, ती त्याला दास्यभक्तीच्या पेक्षाही जास्त आहे. आणि अशी ज्यावेळेला आपण भक्ती भगवंताची करतो, अशा दासाची, अशी आपली कधी तो उपेक्षा करेल काय. जर माणूस माणसासाठी काही केलं तर त्याची काळजी घेतो, तर तो भगवंत आपण इतकी त्याची भक्ती केली तर आपल्याला आपली उपेक्षा करणार काय, कधीच करणं शक्य नाही. आणि म्हणून असं जे आपलं आयुष्य असतं, असं जर आयुष्य समर्पित असेल तर अशा भक्ताचा
तो राम अभिमानी असतो. अशा भक्तावरही भक्ताचा त्या रामाला अभिमान वाटतो. एक दुसरा अर्थ या श्लोकाचा असा सांगितला जातो की सदा सर्वदा देव सन्निध आहे. मी म्हटलं देव जवळ आहे म्हणजे माझ्यातच आहे. म्हणजे कोण आहे? तो आत्माच आहे. तो देव म्हणजे आता आत्माच झालेला आहे. मग मी धारिष्ट काय दाखवायचंय? मी हे धारिष्ट दाखवायचंय की मला जरी हा देह मिळालेला असेल तरी मी म्हणजे देह नाही. जसं आपण म्हणतो, आपण हे अनेकदा ऐकलं असेल की माझा हात, माझा पाय, म्हणजे मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे पाय नाही, म्हणजे मी म्हणजे कोणतरी वेगळी आहे. जेव्हा देह पडतो त्यावेळेला त्यातलं काहीतरी निघून जातं. त्यावेळेला आपण म्हणतो हा देह पडला म्हणजे तो देह म्हणजे मी नाही. पण आपण ते धरून बसलेलो आहे. आणि माझा जो आत्मा आहे तो पिंडी आणि सभोवती जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडी असं जे एकरूप होणं आहे ते आमच्याच्यानी जेव्हा होईल, म्हणजे समर्थ असे म्हणतात की आत्म्याकडून जेव्हा परमात्म्याकडे आपला प्रवास होईल, पिंडी ते ब्रह्मांडी होईल, अशा प्रकारचं ज्या वेळेला मी तू कोणाची झाली बोलवणं, तू आणि मी एकच आहोत, तर आम्ही रामदासा असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला भगवंत आपली काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात सदा सर्वदा देव सन्निधाने, सदा सर्वदा देव सन्निधाने. श्लोकाचं विवेचन पूर्ण झालेलं आहे. आता या श्लोकाच्या अंगाने जाणारं आपण एक आख्यान बघायचं. कदाचित आपल्यातल्या बऱ्याच जणांनी हे आख्यान ऐकलं असेल तर मी बरोबर सांगते का ते बघा, माहीत असेल नवीन म्हणून ऐका. दुपारी 12-12:30ची वेळ. पुण्यामध्ये गाडी तळ्याजवळ सोमेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गोविंद पंत खाजगीवाले हे तिथे आलेले आहेत. कसे आहेत गोविंद पंत? छान अशी उंच शरीरयष्टी, कमरेपासून खालपर्यंत असं नेसलेलं झळझळीत सोळ, डोक्याचा चकचकीत गोटा, त्याच्यावरती गाईच्या खोरा एवढं, गाईच्या घेरा एवढा असा तो फूल, त्याच्यावरती चपाकून बसवलेली ती शेंडी अर्थात फुलवात, गळ्यामध्ये ठसठशीत असं जाणवं, कपाळावरती दुबोटी गंध, चेहऱ्यावरती विद्वत्तेचं असं तेज, एका हातामध्ये चांदीचं ताम्हण, त्याच्यात सुंदर अशी पांढरी फुलं घेतली शंकराला आवडतात अशी. दुसऱ्या हातामध्ये एक ताम्हण आहे, त्याच्यामध्ये कमंडलू आहे आणि छान पळी आहे आणि गंध घेतला आहे शंकराला लावायला. आणि गोविंद पंत खाजगीवाले यांची स्वारी येते. पुढे असलेला गुर्जर बहादर ओरडतो, दिगार रखो. गोविंद पंत खाजगीवाले की सवारी आ रही, दिगार रखो. लोकांना बाजूला करतात. कोण होते गोविंद पंत खाजगीवाले? माधवराव पेशव्यांचे जवळचे सल्लागार. अत्यंत मान होता, विद्वान माणूस, समाजामध्ये मान होता, वागणे तसंच होतं. आणि गोविंद पंतांची सवारी येते. भरा चालत सोमेश्वराच्या देवळात येतात. त्या मंदिरामध्ये गर्दी असते. श्रावणातला सोमवार असतो, बाया बापडे आलेले असतात, बरीच मंडळी असतात. तिथेही निगाह रखो सवारी आ रही आहे, गुर्जर बहादर ओरडून जागा करून देतात. वाटेतल्या लोकांनाही माहिती आहे मोठा माणूस आहे, नमस्कार करतात. आणि पंत शंकराच्या गाभाऱ्यात येऊन बसतात. कमंडलूमधलं पाणी घेतात. आधी केलेली पूजा पूर्ण जी कोणी केलेली असते ती विसर्जित करतात. छान आपल्या कमंडलूमधलं छान पिंडीवरती पाण्याचा अभिषेक करतात. सोबत एक छान पंच आणलेलं आहे, त्या पंचाने सगळी पिंडी अशी छान पुसतात. गंध आणलेलं आहे, असं ते त्रिपिंडी गंध लावलेलं आहे त्याच्यावरती. आणि छान अशी बेलाची पानं, पांढरी फुलं अशी वाहतात. सुंदर अशी पूजा करतात आणि नमस्कार करतात. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुरली झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव शिव शिव. हे परमेश्वरा, हे भगवंता, सगळ्या रयतेला सुखी कर. आमचा जो राजा आहे त्याच्यातलं सगळं चांगलं होऊ दे. सगळ्यांच्या संसारामध्ये सुख, आनंद, समाधान आणि तृप्ती येऊ दे. संकट येतीलच, पण त्या संकटांना हरवण्याची ताकद सगळ्यांच्या अंगात येऊ दे. मनामध्ये म्हणतात सगळेजण, ते बघतात गोविंद पंत डोळ्यापुढे आणा कसं असेल चित्र. असा खानदानी ब्राह्मण. ती पूजा झाल्यानंतर आता पुढे नंदीची पूजा करायची. नंदी असतोच आपल्या.
शंकरापुढे. किती छान असतो बघा नंदी. मला तर अनेक ठिकाणच्या नंदी पाहायला फार आवडतं. म्हणजे नेहमी त्या नंदीच्या जवळ त्याचे असे ते शिंग पकडून असेल त्याची पापी घ्यावीशी वाटते मला. किती छान असतात नंदी. आणि भाव असतो ना की तो नंदी 24 तास त्या शंकराच्या पुढे बसलेला आहे. म्हणजे काय किती सुंदर कल्पना आहे. आणि गोविंद पंत पुन्हा उतरतात. गुरुजन बहादर जागा द्या करतोय. आणि गोविंद पंत येतात, नंदीच्या पुढे येतात, नमस्कार करतात, नंदीला फुलं घालतात. आणि नंदीचे जे 2 शिंग असतात त्याच्यामध्ये थोडीशी घळी असते, त्याच्यामध्ये पाण्याची धार धरून नंदीची पूजा करायची. हा प्रघात आहे. पंत येतात आणि त्यांचा बरोबर जे गुर्जर बहादर असतात ते लोकांना बाजू करत असतात. तर तिथे त्या नंदीच्या जवळ थोडे शांत एक लहानसा 5-6 वर्षाचा मुलगा असे गुडघे जवळ टेकून जवळ असं झोपलेलं आहे. आता पंतांना त्याचा त्रास होईल, अडचण होईल. आणि गुर्जर बहादर म्हणतो, ए कौन सो रहा है, उठो उठो, गोविंद पंत जी को पूजा करनी है, उठो उठो. गोविंद पंत म्हणतात, अरे राहू दे, छोटा मुलगा आहे, झोपलाय, झोपू दे, आपल्याला काही येत नाही आहे, आपण आपली पूजा करूया. आणि पंत पाण्याची धार त्यांच्या कमंडलूतनं त्याच्यावरती धरतात. त्या धारेमध्ये 2-4 तुषार त्या मुलाच्या अंगावर उडतात. आणि एकदम दचकून तो मुलगा उठतो. कोण कोण आहे, कोण आहे, मला मोठं व्हायचंय, मी पुण्यात मोठं व्हायला आलोय. पंत त्याच्याकडे बघतात, अरे छान हसतात, खूप मुलगा आहे, बंगला असेल वाटतं. त्यांच्या कमंडलूतल्या पाण्याची धार ते संपवतात, ते कमंडलू बाजूला ठेवतात. आणि बाळा कोण आहेस तू, मोठं व्हायचंय तुला? हो ना, मला मोठं व्हायचंय, म्हणून मी आलो पुण्यात. गोविंद पंत जे नेहमी घाईत असायचे ते आता थोडेसे थांबले. आता एव्हाना मुलगा सावरलाय, कुठून उभा राहिलाय आणि त्याच्या लक्षात येतो कोणता मोठा माणूस आहे आणि आपण बहुतेक काहीतरी व्यत्यय आणलाय. तो नमस्कार करतो, चुकलो 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 चुकलो, मी ना दमलो होतो ना म्हणून झोपलो. असू दे, बोल बाळा, तू कोण, तुला मोठं व्हायचंय म्हणून तू पुण्यात आलास? हो ना. मग त्याला लक्षात येतं आपण एवढ्या सलगीने बोलावं का? पंत म्हणतात, बोल बाळा बोल, मी तुला तुझ्या भावासारखाच आहे की नाही, तू मला दादा म्हण पाहिजे तर. हां, दादा कधी असा असतो का, दादा आपला भाऊ असतो, तुम्ही किती मोठे दिसताय. बरं, मग मला पंत म्हण, पण सांगशील मला तुला मोठं व्हायचं म्हणजे काय, तू पुण्यात कशाला आला? तर लहान मुलांना ना त्यांना अगदी बोलायला हवं असतं, त्यांना ते कळो न कळो, पण आपल्यालाच वेळ नसतो. आपण हो हो म्हणून त्याची काय रुजवात घालून देतो, पण त्याच्या लक्षात येतं ह्यांना ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. गोविंद पंत म्हणतात, बोल बाळा, सांग तुझी कहाणी काय. मी ना इमाम पाडळी जी आहे ना, सज्जनगडच्या समोर साताऱ्याच्या जवळ त्या गावचा राहणार. पण मी असं सांगू ना तुम्हाला, त्याला एकदा असं वाटते परक्या माणसाची कसं बोल. अरे बोल बोल बाळा. मला पंत म्हणतात, मला अगदी छान वेळ, मला अगदी आवडेल तुझं सांगायला. मग आता याला थोडंसं धीर येते. मी आणि आई राहतो तिकडे, कुठे, त्या सज्जनगडच्या समोर इमाम पाडळी नावाचं गाव आहे तिथे. मग तुझे बाबा? माझे बाबा ना, मी जेव्हा आईला विचारतो ना माझे बाबा कुठे आहेत, त्या बंड्याला बाळ्याला कसे बाबा आहेत, म्हणून मी आईला विचारतो, आई माझे बाबा कुठे आहेत, तर ना आई आभाळाकडे बोट दाखवते आणि ना मग ती रडते. मग मी आईला म्हटलं की आई ग तू रडते कशाला? ती म्हणे काही नाही रे, माझ्या डोळ्यात कुसळ घुसलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग परकापंत जेव्हा मी आईला विचारतो ना बाबा कुठे, तिच्या डोळ्यात कुसळ घुसतं आणि ती रडते. बरं, मग ते मोठं व्हायचं काय प्रकरण आहे, सांगतो ना. आता मुलाची भीड चेपली आहे, त्याच्या लक्षात आला हा माणूस कोणतरी चांगलाय. त्याचं काय झालं, काही दिवसापूर्वी ना मी आणि आई आम्ही आमच्याकडे जिथे राहत होतो ना, तर तिथे बाहेरची थोडी जागा आहे ना, तिथे माझी आई कोणीतरी दिलेले तांदूळ गहू जे काय होते ते सुपातनं पाखडत होती. आणि आम्ही गरीब आहोत ना, त्यामुळे आमच्याकडे चांगलं सूप नव्हतं. आमच्या ते सुपाला ज्या 2 कोण असतात ना ते सगळे फाटले होते. मग माझ्या आईने काय केलं, जुन्या पातळाचे गोळे करून त्यात घातले आणि ती पाखडत होती. कारण पाखडल्याशिवाय कसं खाणार ना आम्ही, तर ती पाखडत होती. आणि एवढ्यात काय झालं, एक ना ती बाई असं बोवारी, ती घरावरनं चालली होती. बिब घ्या बिब, सुया घ्या सुया, बिया बिब घ्या बिब. आणि तिने पाहिलं, ती म्हणाली, ए बाई अशा फाटक्या सुपातनं पाखडू नये, चांगलं नसतं. माझी आई म्हणाली, आमच्याकडे दुसरं सूप नाही आहे ना, आणि मग दुसरं सूप आणता पण येणार नाही, मी काय करू, म्हणून मी हे गोळे घातले आणि माझं काम होतंय, तुला काही कळत नाही.
आणि इकडे ते सूप, मी आत्ता तुला एका मिनिटात ते नीट शिवून देते. माझ्याकडे चांगल्या चांगल्या सुया आहेत. तिचा जरा ठसका जास्तच वाटला. माझी आई म्हणाली, बाई ग तू करशील आणि मग पैसे मागशील. माझ्याकडे पैसे बिसे ना, मी गरीब आहोत, तू बघ माझं हे घर, आम्हाला काही जमणार नाही. किती लागतात पैसे असे त्याला द्या इकडं. आणि तिने म्हणे बळबळच माझ्या आईच्या हातातलं सूप खेचून घेतलं आणि भराभरा डोळ्याचं पातळ लवतं न लवतं एवढ्यात तिने भरा त्या सुया घातल्या, काय दाबण घातलं आणि इतकं पटापट ते शिवून दिलं. आणि त्याच्या आधी तिने ते तांदूळ फू करून जमिनीवर काढले होते आणि मग ते सूप केलं आणि परत त्यात तांदूळ घातले आणि म्हणजे घे तुझं सूप दिलं, आता दे याचे 2 पैसे. माझी आई म्हणाली, बघ बाई मी तुला आधीच सांगितलं होतं ना माझ्याकडे काही पैसे नाहीयेत, मी कुठून देणार 2 पैसे. हा तुम्ही श्रीमंत लोक असं बोलायला लागला तर आम्ही गरिबांनी काय करायचं. माझी आई सांगते, आम्ही श्रीमंत नाही, आमच्याकडे पैसे नाही आहेत. काही नाही, जा घरात गाडग्या वाडक्यात ठेवलं असतील कुठेतरी. मग माझी आई गेली आतमध्ये आणि तिने खूप कोनाडे वगैरे सगळे बघितले आणि तिला 1 पैसा मिळाला, कुठला तरी जुना तांबारलेला. पण तिला वाटलं की तो बहुतेक बाजारात चालेल आणि म्हणून ती घेऊन आली. तर 1 पैसा दिला आणि माझी आई म्हणाली, माझी आई खूप साधी आहे हो. माझी आई म्हणाली, बरं ग बाई तुझी मेहनत आहे, माझा 1 पैसा तू घे आणि परत कधी या बाजूला आलीस ना तोपर्यंत मला एखादा पैसा जर मिळाला माझ्या कष्टाने तर तुझ्यासाठी ठेवून देईन. ती कसली, ती ओरडली आईला, पैसे नाहीत म्हणे, तर असं तुमचं कधी भलं व्हायचं नाही. म्हणून तो 1 पैसा आईच्या खेचून घेतला आणि अगदी ठसक्यात निघून गेली. एवढ्यात काय झालं, मी बाहेर गेलो होतो ना खेळायला मित्रांबरोबर, तर मी यायला 1च गाठ पडली आणि ना दिवाळीचे दिवस येणार होते. त्यामुळे आईने ना मला बाराबंदी शिवली होती नवीन. तिने खूप कष्ट केले होते, कोणाकडे भांडी घासली, कोणाकडे धुणं धुतलं आणि त्या पैशानं ना ती म्हणाली, बाळा रे मला काही नको पण मी तुझ्यासाठी 1 बाराबंदी घेईन. आणि मग तिने एक छान बाराबंदी घेतली होती आणि ती बाराबंदी घालून मी मित्रांबरोबर खेळायला गेलो होतो. मी आत यायला आणि ही बाई बाहेर जायला 1च गाठ पडली. माझ्याकडे असं तिरक्या डोळ्याने बघून ती म्हणाली, आईला लोक वाटतोय. होय होय माझा एकुलता 1 मुलगा आहे. मग त्या लोकाला बाराबंदी दिलीस ते त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, मला गरीबाला द्यायला पैसे नाही. तीच माझ्या आईला ओरडायला लागली. मी रागावलो, मला माझ्या आईला कोणी बोललेलं चालणारच नाही. मी अशी ती बाराबंदी काढली, तिच्या हातात फेकली, घे जा तुझी बाराबंदी, काही नको जा तू इथून, माझ्या आईला बोललेलं मला आवडणार नाही. आणि ना मी धावत आईकडे आलो आणि मी आईच्या पायाला मिठी मारली. आई आपल्याला बोलतात ना सगळे असं, आपण गरीब आहोत ना, आपले सगळेजण अपमान करतात, आपल्याला कोणी काही किंमत देत नाही. आई पण त्या बाळाजवळ घेते, हो रे राजा, परमेश्वराने आपल्या पदरात काही दिलं नाही, आपण असंच आपलं आयुष्य. लोक बोलतात पण काय करणार. पण बाळा तुला एक सांगू, तू ना असं गरीब नाही राहायचंस, तू मोठं व्हायचंस, तू खूप शिकायचंस, मोठं व्हायचंस, खूप पैसे मिळवायचे, श्रीमंत व्हायचंस आणि आपल्यासारखी जी गरीब माणसं असतील ना त्यांना मदत करायची. बाळा तू करशील ना. त्या आईच्या पायाची मिठी घट्ट केली आणि माझ्या डोळ्यातल्या पाण्याने तिच्या पायावरती अश्रूंचा अभिषेक केला. म्हटलं, आई ग तू म्हणतेस मी नक्की मोठा होणार, नक्की मोठा होणार. आणि ना बरं का पंथ, त्या रात्री आम्ही दोघंही एकमेकांच्या कुशीत रडत झोपलो. झालेला अपमान सहन झालेला नाही मुलाला. रात्रभर त्याच्या डोक्यामध्ये चक्र चालली, मोठं व्हायचं. मध्येच मध्यरात्री उठून म्हणतो, आई मोठं कसं व्हायचं असतं ग. अरे सोप आहे, पुण्याला जायचं, पुण्याला गेलं की मोठं होता येतं. बघ त्या श्रीवर्धनचे ते कोण भट आले आणि मग ते तिथे पेशवे झाले. श्रीमंत त्या श्रीवर्धनचे बानू आले, मग ते फडणीस झाले. पुण्याला गेलं ना की मोठं होता येतं. आईने मला सांगितलं आणि आई पण झोपली. माझ्या डोक्यातनं तो विषय गेला नाही. अर्थात त्याचे शब्द वेगळे असतील. मी सकाळी उठल्याबरोबर गाडी दळावर गेलो साताऱ्याच्या आणि विचारलं की पुण्याला कसं जायचं असतं. त्यांनी सांगितलं बैलगाड्या असतात ना, त्या पुण्यातलं सामान इकडे आणतात, धान्य, आणि इकडचं धान्य देतात, तर त्याच्यात बसून जायचं, पुण्याला पोहोचवता येतं. पण मग त्याला पैसे पडतात. आम्ही गरीब आहोत ना, पैसे नाही. मग तू फुकट येतोस का. नाही मी फुकट नाही येणार. मला विचार करत कसं, मी एक काम करू का, बैलगाडी जाईल ना, मी बैलगाडीच्या बाजूने चालत येईल, चालेल तुम्हाला. हो मग तसा आलास तर तुला काही पैसे नाही पडणार. बरं वाटतं. हा घरी येते आई, आमचं ठरलंय. काय ठरलंय बाळा तुमचं. आमचं ठरलंय, आम्हाला मोठं व्हायचंय आणि आम्ही पुण्याला जाणार आहे. बाळा कसं जाणार पुण्याला तू, आपलं कोणी नाही तिथे ओळखीचं, कोण नेणार तुला. तू आई काळजीच करू नकोस, मी सगळं व्यवस्थित बघून आलोय. त्या बैलगाड्या जातात ना, तर मला चालायची सवय आहे. आपण नाही का खूप चालतो, मी त्या बैलगाडीच्या बाजूने चालीन आणि जाईन.
आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या. म्हणजे बाळा कसं जाशील रे तू, किती लहान आहेस, तुला उन्हाची पावसाची कशाची सवय नाही आहे, पावसाळा पाहिला नाहीस, ऊन पाहिलं नाहीस, कसं जाशील, एवढं छोटंसं लेकरू तू आणि मी तिथे नसणार. आई तूच म्हणतेस ना, तूच दासबोध वाचतेस ना आणि मला सांगतेस ना की श्रद्धा ठेवली की ते समर्थ आपल्या कायम मागे असतात आणि आपल्याला कमी पडू देत नाही. पंतांच्या मनात आलं काय मुलाचं ज्ञान आहे, 5-6 वर्षाचा मुलगा पण काय समजले. पंतांनाही उत्सुकता वाटली. मग पुढे काय झालं, मग ना मी आईला सांगितलं की बरं का आई, आता उद्या गाड्या जाणार ना तर मी गाड्यांच्या बरोबर जाणार. मग आईने काय केलं, आईने ना सगळ्या घरात काय गाडग्या मडक्यामध्ये जी काही पिठं होती ना ती सगळी पिठं एकत्र केली, त्याच्याशी जाड चांदका केला, जाड भाकरी चांदका केला. आणि आईने सांगितलं हा तो चांदका ना एका फडक्यात बांधला, एक गुळाचा खडा ठेवला आणि आई म्हणाली जिथे जिथे त्या गाड्या थांबतील ना पाणी प्यायला तिथे तिथे तू पण थांब आणि त्या भाकरीचा चक्कर तुकडा खायचा, गुळाचा एक तुकडा खायचा आणि खूप पाणी प्यायचं, म्हणजे बराच वेळ भूक नाही लागणार आणि मग पुण्याला जाईपर्यंत तुला हा चांदका पुरणार. त्या मुलाला एवढा उत्साह होता सांगायला की मी कोणाला सांगू असं झालं होतं. बरं मग पंत म्हणाले मग पुढे काय झालं. मग ना आईने काय केलं माहितीये, आमच्या शेजारच्या एकाला सांगितलं पळसाची पानं आणून दे आणि थोडे चिंधे आणून दे. मी आईला म्हटले पळसाची पानं घेऊन मी काय करू. आई म्हणाली दुपार होईल त्याला ऊन होईल ना, तुझे पाय भाजतील, मग तू काय कर ती पळसाची पानं जी आहेत ना ती पायाला बांध, मी तुला थोड्या चिंध्या देते त्या बांधायच्या, म्हणजे मग दुपार वगैरे झाली ना की तुझे पाय भाजणार नाहीत बाळा, तू छोटासा आहेस ना तुझे पाय लगेच भाजतील. मग ते थोडा वेळ झाला, सूर्य जर खाली गेला की परत ते काढायचं, नीट ठेवायचं, तुला पुण्याला जाईपर्यंत पुरेल. आणि असं ना मला तिने ती चांदका दिला, ती पानं दिली आणि मग मी गेलो गाडी तळावर आणि असं करत करत जवळजवळ 1.5 दिवस लागला आणि आम्ही काल रात्री आलो. आणि मग ते बसवर त्या गाडीवाले म्हणाले बरं का नारोबा, आलं बरं का तुमचं पण, आता जाऊ तुम्हाला कुठे पाहिजे तिथे. आणि मी 2-3 मिनिटं चालल्यावर हे मंदिर दिसलं. मी ना पण तो खूप दमलो होतो हो, म्हणून मी इथे बसलं तर आडवाच झालो आणि मला झोपच लागली आणि तुमच्या त्या तुषाराने जाग आली आणि पाहिलं तर तुम्ही. सगळं त्याचं सांगणं गोविंदपंत शांतपणे आणि अत्यंत बारकाईने बघत होते. गोविंदपंतांच्या मनात आलं हा मुलगा उज्ज्वल भविष्य घडवणार आहे. ते म्हणाले बाळा तुझं नाव काय म्हणालास. मला ना माझं नाव नारायण आहे, नारायण आप्पा खिरे, पण मला सगळे माझी आई नारोबा म्हणते, तुम्ही पण नारोबा म्हणा. नारोबा माझ्या घरी येशील. मला प्रश्नच पडला की खायचं काय, प्यायचं काय, राहायचं काय, का सगळे अनंत प्रश्न त्या बालमनामध्ये. आणि कोणतरी चांगला माणूस या घरी येतोस का विचारतोय. मग सगळेजण ह्यांना नमस्कार करतायत, तर त्याच्यानंतर हे पेशवेच असतील का. पण नाही, पेशवे असते तर पालखी पुढे भालदार चोपदार, पण कुठे मोठे असले पाहिजे. आणि तो म्हणतो मी येईन की तुमच्याकडे. पंत त्यांच्या माणसाला सांगतात त्याला आपल्या घरी घेऊन जायचं. एक 10 मिनिटावरती पंतांचा सुंदरसा वाडा असतो. पेशव्यांचे खास सल्लागार काय पेशव्यांचं वैभव होतं त्याप्रमाणेच पंतांचं वैभव असणं स्वाभाविक होतं. आणि गोविंदपंत आले त्यांना घेऊन आणि गोविंदपंताची वाट बघतच माई ओसरीवर उभ्या होत्या. कशा होत्या माई, छान असं नऊवारी लुगडं चापून चोपून नेसलेलं, दोन्ही खांद्यावर छान पदर घेतलेला, भरपूर केसांचा असा मोठा आंबाडा, त्याच्यावरती छान असा गजरा मारलेला, कपाळावरती ठसठशीत रुपयाच्या पेक्षा मोठं असं कुंकू, हातामध्ये सोन्याचे दागिने, बांगड्या पाटल्या सगळे, अंगाला एक गोलाई आलेली, 55 वय असेल, 50-55. आयुष्यात एक समाधान मिळालेलं आहे, तृप्ती मिळालेली आहे, असा माईंचा पेहराव. आणि माई वाट बघतायत पंतांची. आज पंतांनी यायला जरा उशीर झाला. पंत आले बरोबर छोट्या मुलगा, अगो बाई कुठे मिळाला बाळकृष्ण, कुठून आणला. त्या छोट्याशा मुलाला बघून माई एकदम आनंदित होत्या. अगो बाई बाळकृष्ण. पंत म्हणतात माई पोरगं 2 दिवसाचा उपाशी आहे, खूप दमलेलं आहे, त्याला पहिले आंघोळ घाला आणि माझ्या पंक्तीला जेवायला आणा. माईंनी हाक मारली, चांगुणा जरा या छोट्या बाळकृष्णाला घेऊन जा ग आणि आंघोळ घालून आण. ते पोरगं छोटंसं त्या चांगुणे बरोबर आत येतं, भिरी 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 इकडे तिकडे बघतंय. पड्यात सुसंपन्न समृद्धी श्रीमंती सगळं दिसतंय त्याला. थोडंसं हरकून गेलाय की आपण कुठे आलं असेल प्रश्न त्या बालमनामध्ये. चांगुणा म्हणजे चल नारोबा, नाव सांगितलं असेल,
आणि ती त्याला घेऊन आंघोळ घालायला घेऊन गेली. त्या काळचं आणि पंतांच्या घरचं न्हाणीघर कसं असेल आपल्या आजीकडचं किंवा आधीच्या 2 पिढ्यांचे तुम्ही आठवा. माझं आजोळ आहे पन्हाळा, तर पन्हाळ्याचं आमच्या अजूनही 10 खोल्या आहेत, खाली 10 खोल्यावर 10 खोल्या, आणि ते किती स्क्वेअर फीट मोजायचेच नाही. आणि तिकडचं आमचंच न्हाणीघर साधारणतः 2 बेडरूम एवढं, एका बेडरूम एवढं तरी मोठं होतंच. तर यांचं केवढं असेल, छान असं मोठं न्हाणीघर, त्याच्यामध्ये असे वेगळे वेगळे कोनाडे, त्या कोनाड्यामध्ये कुठे रिठा ठेवला आहे, कुठे शिकेकाई ठेवली आहे, कुठे घरी बनवलेली अत्तरं ठेवलेली आहेत, कुठे फुलं ठेवली आहेत, कुठे कडुनिंबाची पानं ठेवली आहेत. कडुनिंबाची पानं घातलेलं पाणी अंगावर घेतलं तर कातडीचे रोग जातात, तशी ठेवलेली आहेत. आणि अशी वेगळी वेगळी गंगाळी आहेत. ॲक्च्युली त्याला गंगालय म्हणायचे, आपण औषध आपण गंगाळ म्हणतो. तांब्याची आहेत, पितळेची आहेत, अशी छान भरलेली आहेत. मोठा असा मध्ये असा चौकोनी काळा असा खडक, असा खरखरीत असा, मऊ नाही, नसून पडणार का नाही, असा खरखरीत, त्याच्या हात घासला ना की हाताला ॲक्युप्रेशर होईल असं. स्वच्छ वातावरण छान. आणि पाणी कुठे तापतंय, न्हाणीघराच्या बाहेरच बाग आहे, बगीचा आहे, त्याच्यामध्ये मोठं चुलाण आहे, चुलाणावरती मोठा हंडा आहे, आणि त्या हंड्याच्या खाली लाकडं घातलेली आहेत, कुठे थोडा पाला आहे, काही कोळसे तसं टाकले. बघा असं जे पाणी तापलं जातं त्याला एक छान वास असतो. म्हणजे आम्ही लहानपणी, म्हणजे मी छोटी होते तेव्हा ते जी आंघोळ केली ना, तो वास माझ्या नाकात अजूनही आहे. तुम्हालाही आठवणी असतील. चांगून येते आणि त्याला सांगते, आणि मग तो त्याची बाराबंदी काढून कुठे ठेवू मी ही, मग किती जाणे पहा. मग चांगून त्याला सांगते की या इथे ठेव, मी तुझी नीट ठेवते. मग बाराबंदी काढते त्याची, आणि छान ते गरम पाणी घेऊन बेसन घालून ती आतमध्ये आणते आणि त्याला छान आंघोळ घालते. पोरांनी काही दिवसामध्ये गरम पाण्याने आंघोळ केली नाही. दारिद्र्यामध्ये जन्म झालेला, गरम पाणी काय असतं माहितीच नाही. सकाळी आपली आई पाठवायची नदीवरती, पुढे त्याच्यात 2 डुचमुळ्या करायच्या आणि यायचं. त्याला ते सगळं अप्रूप वाटत होतं, आणि कोणीतरी त्याला आंघोळ घालतंय ना, त्या बालमनाला आनंद होत होता. आणि छान ती त्याला गरम पाणी आंघोळ घातली, आणि त्याला एक छान पंचा दिला नेसायला, असा पायघोळ. वर्णन असं आहे की कमरेपासून पायापर्यंतचा पंचा घातल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं, पण एवढा मोठा पंचा कधी मिळालाच नाही ना, जेमतेम कंबर झाकण्यापुरता पंचा. त्यावेळी ते पंचाकडचं बघत राहिलं की हा काय आहे. तो पंचा घातला, तरी धुतलेले पंचे असायचे. आणि तो चांगुणाला म्हणतो, चांगुणाताई तुमच्याकडे देवघर आहे का? आहे ना. कुठे आहे, मला दाखवा. कशाला पाहिजे? माझ्या आईने सांगितलंय, नवीन कपडे घातले ना की देवाला नमस्कार करायचा, म्हणजे आपल्याला सारखे सारखे मिळतात. चांगुणा गोड हसली. तिने त्याला देवघर दाखवलं. देवघराकडे गेला, मुलगा नमस्कार करतो आणि म्हणतो, देवा माझी आई माझी माझ्या काळजी मी रडत असेल ना, जेवली असेल की नाही माहिती नाही, देवा माझी काळजी तू घेशीलच, माझ्या आईची काळजी घे बरं. देवाला नमस्कार करतो. पंत आपल्या बाजूला त्याला जेवायला बसवतात. छान असं पंतांच्या घरचं जेवण, एकनाथ महाराजांच्या घरचं जेवण कसं असायचं, पुरणाच्या पोळ्या रोज असायच्या म्हणे, तसंच जेवण छान असं मोठं ताट आहे, आणि त्याचे सगळे पदार्थ. तेव्हा हे पदार्थ पाहिलेच नाही त्या मुलांनी. काहीतरी कोणतरी दिलेला भाकर तुकडा कुठल्या तरी चटणीशी घ्यायचा आणि खायचा, आणि अर्धपोटीच हो, म्हणून 4-4 दिवस जेवायलाच नाही मिळायचं. कुठेतरी काही तांदूळ मिळाला, त्याची पेट, असंच आयुष्य. आणि ते एवढं मोठं ताट बघून त्याच्या वेळात पाणी आलं की माझी आई आज काय जेवली असेल विचार त्याच्या मनात. पण म्हणतात नरोबा जेवण. आणि नरोबाच्या लक्षात आलं की तिथे अशी जवळजवळ 40 मुलं, म्हणजे 40 मुलं पंतांकडे राहत आहेत. जिथे त्यांना काय वाटलं असेल की ह्यांना आधार द्यायला हवे, अशी 40 मुलं आहेत, वेगवेगळ्या वयाचे, पुढे मागे करतायत. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. त्याच्या मनात वेगवेगळे विचार आहेत. आता पंत त्यांच्या कामाला निघून गेले, नारोबा त्या मुलांच्या प्लीज झाले. हळूहळू दिवस जात आहेत. ती मुलं त्याच्या बरोबरची आहेत, खेळण्यात, खाण्यात, पिण्यात, मस्ती करण्यामध्ये त्यांचे दिवस जात आहेत. एक 4 दिवस होता. 4 दिवसानंतर नारोबा पंतांकडे जातो. पंत आत येऊ, ये ना बाळा, ये, काय म्हणायचं तुला? पंत 4 दिवस झाले मी नुसता खातोय आणि खेळतोय. हो, मग मुलांनी तेच करायचं असतं, म्हणूनच मी तुम्हाला आणलंय ना. तुम्हाला काय काय शिकवलं जातं, वेद आहे, अध्ययन आहे, ते सगळं करायचं नाही, ते मी करतोच. पण माझ्या आईने सांगितलंय फुकटचं खाऊ नये. दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, वडिलांचं सुद्धा फुकट खाऊ नये मुलांनी. पंत बघायला लागले की असं बोलणारं या 40 मध्ये कोणी नव्हता. आज हा म्हणतोय. मग काय म्हणणं आहे तुझं? तुम्ही मला काहीतरी काम द्या.
अरे बाळा, तुला काय काम देणार, तू लहान आहेस ना, तुला काय काम देणार. तुम्ही एक काम, तुम्ही पंत मला ना, मी सगळा वाडा झाडून काढू का. अरे नको, तू एवढाच आहेस, वाडा कसा झाडशील. मी एक काम करतो, मी पाणी भरून आणू का, खालून नदी जी वाहते तिथे पाणी लागतं, आपल्या सगळं खूप पाणी लागतं. आणि त्याच्यासाठी पाणी आहे. मग मी काय करू, मग मी शेणसडा तरी करतो, मी काहीतरी करतो, मी फुकट नाही. अरे वेडा आहेस का, तू लहान आहेस, शेणसडा घालायला पण मोलकरणी आहे, मला काहीतरी काम द्या. पण ते विचार करतात. पण ते म्हणतात एक काम करशील. बोला. हे बघ, रोज सकाळी सूर्योदयापूर्वी मी घरातल्या विष्णूला आणि सोमेश्वराच्या शंकराला इकडे 1008 तुळशी अर्पण करत असतो आणि तिकडे 1008 बेल अर्पण करत असतो. बेल अर्पण कसा करायचा, बेलाच्या मागे एक गाठ असते, ती गाठ काढायची असते. कारण त्या गाठी सकट जर तुम्ही बेल व्हायला तर महादेवावरती वज्राघात केल्याचं पाप लागतं. तर तू अशा 1008 तुळशी, छान अशा सुंदर अशा, आणि 1008 बेलाची पानं मला आणून देशील. हो देईन की. त्याचा उत्साह नुसता शिगेला पोचला होता आणि तो इतका खुश झाला होता हे वातावरण बघून. त्याला मोठं व्हायचंय ना, त्याला हे माहिती आहे की मला मोठं व्हायचंय, तर मला आळशासारखं बसून नुसतं गिळायचं नाही. पंत, मी हे काम नक्की करेन, पण बघ ना तुला जमेल का. मला सूर्योदयाच्या पूर्वी हे काम करून हवंय, नाही तर ज्यांना सांगितलं तेच आपले करू दे. मुलगा म्हणतो, पंत उद्यापासून मी 1008 बेल आणि तुळस आणल्याशिवाय सूर्य उगवणार नाही. हो, त्याचा आत्मविश्वास बघून पंत मनात जे काय समजायचं ते समजले. आणि ना दुसऱ्यापासून हा मुलगा पहाटे 4च्या आधीच उठायचा, बेलबागेत जायचा, तुळसबागेत जायचा. आणि कसं आहे, तुळशी अशा बऱ्याच अशा जिथे लावलेल्या असतात ना, तिथे एकाच बाजूच्या तुळशी काढून चालत नाही, मग तो भाग ओकाबोका होतो. हा मुलगा आज इकडच्या, उद्या पलीकडच्या, तेरवा तिकडच्या अशा काढतो. बेलाची पानंही तशीच खुडतो आणि तशीच बरोबर 1008 एका दुर्डीत, 1008 एका तुळस, एका बेल असं तो आणायला लागला. पंत खुश, सूर्योदयापूर्वी हजर, आणि त्यांना मनासारखी पूजा करता आली. आणि मग ते काय करायचे, मग त्या विष्णूला त्या तुळशी अर्पण करताना बाकी पण फुलं घालायचे आणि सुंदर अशी त्या देवघरामध्ये सजावट करायचे. म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की आता पंतांचं देवघर सजलं, दिवस न चुकला कधीही, सांगती लोक एकमेकास. छान असं ते देवघर. आता पंतांचा पूजा करायचा उत्साह वाढला. पंत किती मोठे, पण आता तिथे उदबत्ती, समया, निरांजन, आणखी ते देवघर सुंदर सुंदर. शेवटी काय, देवघर कोणासाठी असतं. त्या श्रीरामाला, त्या श्रीकृष्णाला, त्या समर्थांना काय फरक पडतो, तुम्ही निशिगंधाचा हार घालताय का चाफा का मोगरा, हे सगळं आपल्यासाठीच आहे ना. आपण काय करतो, मी चाफ्याची फुलं ठेवते, छान वास पसरेल. कोणाला, मला. त्या भगवंताला काहीच नाही हो त्याचं, त्याला फक्त अंतरीचा भाव हवाय. पण अशी देवघराची छान देवघर असलं की आपली चित्तवृत्ती प्रसन्न होते, आपल्या घरातलं वातावरण छान मंगल वाटतं. आणि म्हणूनच हे सगळं कर्मकांड. आणि छान अशी ती पूजा होते आणि पंतही खुश आहेत आणि हा मुलगाही खुश आहे, कारण त्याला काहीतरी मिळालेले ना करायला, की त्याला एक ध्येय सापडले. आणि मग तो आपण जास्तीत जास्त कसं चांगलं करू असं तो काम करायला लागला, मनापासून करायला लागला. बाकीची मुलं बघतायत, पण सगळ्यांना ही जाण कुठे असते, नाही ना. जे सगळ्यांना जाण असतेच असं नाही, असं जाण असणारा नारोबा एखादाच. आणि असं त्यांचे छान दिवस चालले. आणि असे दिवस चालले आणि होता होता दसऱ्याचा सण आला. दसरा म्हणजे आधी आपल्या घरांमध्ये पण आपण दसरा आनंदाने, आपण सगळेच सण चांगल्या प्रकारे साजरे करतो. आणि पुण्यातला दसरा म्हणजे काय, विचारूच नका. कथाकारांनी असं म्हटलंय, दसरा आला हसरा मोठा आनंदाने पुणे भरे, दसरा आला हसरा मोठा आनंदाने पुणे भरे, दारावरती हलू लागले नाच नाचुनी हार फुले, दारावरती हलू लागले नाच नाचुनी हार फुले, ज्याला त्याला घ्यावी वाटे समशेरीची मूठ बरी, ज्याला त्याला घ्यावी वाटे समशेरीची मूठ बरी, भाले बरचे घासून पुसूनी ठेविले हो घरोघरी, भाले बरचे घासून पुसूनी ठेविले हो घरोघरी, दिल्लीवरती अटकेवरती घोड्यांच्या उडवू टापा, दिल्लीवरती अटकेवरती घोड्यांच्या उडवू टापा, निजाम अथवा हैदरावरी त्वेषाने घेऊ झेपा, निजाम अथवा हैदरावरी त्वेषाने घेऊ झेपा, लाडे लाडे घोडे धुतले,
लाडे लाडे घोडे धुतले केला मोठा थाट नवा, लाडे लाडे घोडे धुतले केला मोठा थाट नवा, आनंदाचा उत्साहाचा दसरा आला आज नवा, आनंदाचा उत्साहाचा दसरा आला आज नवा. हो मस्त. आता हा सुंदर दसरा आणि ते वातावरण छान आणि तो पंतांच्या घरी आपण दसऱ्याला श्रीखंडपुरी केल्याशिवाय राहत नाही. पंतांच्या घरी तर पंचपक्वान्न आणि जी 40 मुलं वेगवेगळ्या वयाची त्यांची भूक असते ना मुलांना. बघा आपण जेवण बनवलं ना तर खाणाऱ्यांनी पण ते असं मागून मागून खाल्लं की आपल्याला आनंद होतो. म्हणजे शेवटी उरलं नाही काही तर एक थालपीठ करून खायला लागतं, पण त्या कोणीतरी ते चांगलं खाल्ल्याचा आपला आनंद असतो. म्हणजे स्त्रीचा स्वभाव आहे, स्त्री किंवा जे पुरुषही स्वयंपाक करत असेल त्यांचा हा स्वभाव आहे. आणि असं छान स्वयंपाक झालेला आहे. अशी मोठीच्या मोठी पंगत आहे, 40 मुलं आहेत आणि शिवाय बरीच माणसं त्यांच्याकडे ये-जा आहेच. ज्या प्रकारे त्यांची पोझिशन आहे आपण म्हणू तर लोकांची ये-जा आहेच. आणि अशी छान पंगत मांडलेली आहे. आणि फडावरचा कारकून ठरलेला आहे की जेवायची वेळ झाली की तो एक हाकाटी देणार. 12-1 वाजले आणि फडावरचा कारकून ओरडतो, चला जेवायला, चला जेवायला. 6 अक्षर होईपर्यंत सगळी मुलं भरकन धावत येतात. नाश्ते बिस्ते प्रकार नाही ना, पोट तापलं पाहिजे. आपण आता काय करतो, पहिलं पचायच्या दुसरं, ते पचायच्या तिसरं, आणि मग आपण ते दिवेकर आणि या म्हणतात काय ती कोण सारखं सारखं खायला जे ते आपल्याला आवडतं कारण ते सारखं सारखं खायला देतात. आपलं पोट खरं तापतच नाही. खरं पहिलं संपूर्ण खाली गेल्याशिवाय एकही कण घेऊ नये असं तो विषय वेगळा. मुलं अशी त्यांना भूक लागलेली भरकन अशी सगळी मुलं धावत जातात. आणि आज 25 एक चांदीची ताटं आहेत, दसरा आहे ना आज. नारोब आपण ती हाकाटी ऐकतो, तो जे काही काम करत असतो फळावरती ते बंद करतो, छान ढाबळी नेसतो, संध्या करतो. तो कर्तव्यात चुकत नाहीये, कर्मकांडात चुकत नाहीये. आणि तो पण जेवायला येतो आणि जेवायला बघतो तर काय झालेलं आहे की तो यायच्या आधी ही बरीच मंडळी आलेली आहेत. ही बरीच मुलं तो यायच्या आधी आलेली आहेत. ती पटापटा बसली आणि वाढायला पण सुरुवात झाली. अमुक तमुक सगळं वाढलंय आणि आता सगळं वाढल्यानंतर छान शेवटी येतो तर गरम गरम पांढरा शुभ्र भात वाफेचा, त्याच्यावरती छान पिवळंसं घट्ट वरण आणि त्याच्यावरती तूप वाढायला कोण येणार, यजमानी. तो हक्क किंवा अधिकार तो यजमानीच आहे. आणि माई छान आपली चापून चोपून नेसली साडी नेसून माई तूप वाढायला आल्या. आणि आपण ते वर्णन ऐकतो की तूप कणभर नाही मणभर वाढायचं असतं, हे चमचा नाही ती तुपाची धार धरायची असते. असं धरत 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 त्या आल्या आणि बघितलं तर नारोबा उभाच. अरे 12 वाजले, रोज पोरांची जेवायची वेळ झाली, भूक तर लागलीच असणार ना. नारोबा अरे बस ना जेवायला. काय, अरे बस भूक लागली आहे ना, आता जेवायची वेळ झाली आणि सगळी मुलं आता सुरुवात करणार. चांदीच वाट पाहिजे. अरे काय बोलतोस तोंडातल्या तोंडात, बोल जरा, मला कळलं तर पाहिजे ना. मला चांदीच वाट पाहिजे. काय, मला चांदीच वाट पाहिजे ना, 15 वेळा आता आहेत, मला चांदीची वाट संपली, मला चांदीच वाट पाहिजे. अरे चांदीचं ताट काय आणि पत्राळी काय तेच वाढणार आहे ना, मग त्याच्यात काय, ते काय घशाखाली गिळलं जाणार नाहीये का, जे त्यात वाढणार आहे ते असतात त्याच्यातच वाढायचं. नाही मला चांदीचं ताट. नारोबा जास्त आगाऊपणा करू नकोस, गपचूप ताटावर बस आणि काय आहे ते गिळ. पण मला चांदीचं ताट. चांदीचं ताट चांदीचं ताट, गरिबाच्या घरी जेवायला यायचं आणि छत्रपतींची ऐक अन्नछत्रामध्ये जेवणाऱ्यांनी मिरीने आणि यावं तेव्हा मागायचं नाही. अन्न गळ्यात जात नसेल तर खाऊ नकोस, चालायला लाग. नाही संतापले. मुलगा उभा आहे, अपमान झाला. बरं अपमान सांगा कुणाला, आपण आधीच दुसऱ्याच्या कडचं खातोय आणि कुणाला सांगा आम्हाला चांदीचं ताट आहे. माईला नमस्कार करतो मुलगा. नारोबा म्हणतो, माई मी माझं घर सोडून आलो, या घराने मला आधार दिला, माझ्या अन्नपाण्याची सोय केली, तुम्ही माझ्यासाठी आईच आहात. पण तुम्ही मला म्हणताय ना छत्रपतीच्या आई, मी निघतो आणि माझ्या जेव्हा चांदीचं ताट मिळवल्याशिवाय मी येणार नाही. घराभरा जातो, ते काय नेसलेलं असतं ते बदलतो, त्याची 12 बंदी ठेवलेली असते ती घेतो, निघून येतो. पंगत चालू आहे, बाकीची मुलं वगैरे सगळी जेवली. नारोबाच्या मनात आलं
माझं दुःख तर मला सांगायलाच पाहिजे ना. ते दुःख तो कसं सांगतो जाण्यापूर्वी? तो म्हणतो, पंगत भरली पंगत भरली एकच उरली, पंगत भरली एकच उरली, पत्रावळ पळसाची. पंगत भरली एकच उरली, पत्रावळ पळसाची. ताट चांदीचे मजका नाही, ताट चांदीचे मजका नाही, चिंता मनीसाची, चिंता मनीसाची. चिंता मनीसाची रामा साधोजी राजा राम कहोजी. गाणं ऐकत होतो आणि निघून जातो. तासाभराने वगैरे सगळ्या पंक्ती वगैरे आठवत नाही. गोविंदपंत अजून यायचे, त्यांची सगळी कामं बिमं झाल्यानंतर ते यायचे. आणि आता माई बाहेर वाट बघत थांबल्या, आतापर्यंत येतील. आणि पंत आले, त्यांची काय पालखी बिलखी असेल त्याच्यानंतर ते उतरता उतरता म्हणाले, माई जेवणं झाली सगळ्यांची? खासे खर्चे सगळे जेवले? खासे म्हणजे रक्ताचे नातेवाईक, आणि खर्चे म्हणजे आपल्याकडे आलेले पाहुणे या होते कामासाठी आलेले वगैरे. माई सगळे जेवले? हो जेवले. का? हो का? म्हणजे राहिलंय का जेवायचा? हो नारोबा नाही जेवला आपला. का नाही जेवला? त्याला काय बरं नाहीये का? कुठे येतो? सांग दौलतीला सांगा पटकन, त्याला म्हणावं ये माझ्या पंक्तीला ये, जेवून घ्यावं. अन्नावरती काय काय असेल ते अन्न टाळायचं नाही त्यावेळेला. थांबा थांबा थांबा, तो घरातनं निघून गेलाय. घरातनं निघून गेलाय? तुम्ही काहीतरी बोलला असणार त्यांना, त्याला काहीतरी बोललाय का त्याला टोचून बिचून? बघा म्हणजे पूर्वी पण पुरुषांना डावून बायकांवरच असायचं. आपण काय बोललेलं असतं का नसतं ना? नाही तसं नाही. माईने म्हणाल्या त्याला चांदीचं ताट हवं होतं, म्हणजे त्याला बोलले असं चांदीचं ताट मिळवायची अक्कल तुझ्यामध्ये येऊ दे आणि मग ये. तुम्ही बायका ना आता सणासुदीला तो असा रागावून गेलाय, कुठे तळ्यामध्ये जीव दिला, तर आपण काय करून दाखवणार लोकांना? एक तर आपण त्याला आणलाय. होय 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 काही काळजी करू नका. परत बायकांना शौशर असतात. मी दौलतीला त्याच्या मागेच पाठवलंय. मग कुठे येतो? जिथून तुम्ही त्याला धरून आणलात ना सोमेश्वराच्या देवळात, तो तिथेच गेलाय आणि नंदीशी भांडतोय. नंदीला म्हणतोय, शंकरा तुला सगळं मिळतं, त्यातलं या नंदीला पण मिळतं ना? काय रे नंदी, तुला पण मिळतं ना? मग मला पण नको, मी पण पंतांकडे राहतो ना, मी पण काम करतो. नंदीशी भांडत बसलाय. एक काम करा बाई, तुम्ही त्याला घेऊन या. हा आता कोणीही गेले तो येणार नाही, तुम्ही गेला तरच तो येईल. माईने ओळखलेलं आहे ना. पण असं बोलायचंच कशाला? मी मुद्दामच बोलले. पाहिले पाहिले त्या दिवसून नागा हे, पाहिले त्या दिवसून नागा हे, दूध घेणारा सर्प मात्र नोहे नोहे, दूध घेणारा सर्प मात्र नोहे. हे आणि पंतांच्या लक्षात आलं आपली बायका हुशारच ना. आणि पंत भराभरा गेले का उशीर झालाय आणि आता त्यांच्या जीवाचा जीव थाऱ्यावर नाहीये ना. ते भराभरा गेले आणि त्या नंदीपाशी तो उभा होता. नारोबाला चाहू लागली, कोणतरी येते. पाहिलं पंत आले. तो एकदम वरमला, भराभरा पुढे आला, नमस्कार केला. पंत मला माफ करा, मी असं रागावून यायला नको होतं. मला माई बोलली पण यायला नको होतं. मी तुमची वाट पाहायला हवं होतं. पोराला जाण आहे हो. आणि तुम्ही असे आणि चपला न घालता सगळे उन्हामध्ये पायाला चटके भाजत, माझ्यामुळे तुमचे पाय भाजले, मला क्षमा करा, मला क्षमा करा. पंत म्हणतात, तुला चांदीचं ताट हवं होतं म्हणून तू आला नाहीस ना. हा काहीच बोलला नाही. आता काय बोलणार? सुप्रीम कोर्ट आलं ना. खाली बघतो जमिनीकडे. पंत म्हणतात, तुला एक गोष्ट सांगतो. माझा ना एक गणोबा नावाचा मित्र होता.
खूप श्रीमंत होता आणि अध्यापन केलेलं आणि खूप ज्ञान आणि खूप संपत्ती चांगल्या मार्गाने मिळवलेली आणि अशी खूप गणोबाने संपत्ती मिळवली आणि काही दिवसांनी काही दिवसांपूर्वी त्याचं निधन झालं. त्याचा मुलगा आहे चंपू असेल म्हणा, तर तो चंपू त्याचा जो मुलगा आहे तर माझ्या कानावर असं ऐकलं की हा चंपू काम नाही काही करत, कारण आई वडिलांनी भरपूर वडिलांनी कमावून ठेवले आणि करायचंय काय शेवटी, आणखीन मी आणि संपत्ती काय भर पाडून करायचंय, म्हणून तो म्हणे काहीच करत नाही. मध्ये एकदा आम्ही बाजाराला गेलो होतो ना, तेव्हा मला चंपू भेटला. चंपूला म्हटलं की कसं चाललंय तुझं? मस्त चाललंय, काही चिंता नाही, निवांत. मी त्याला म्हणालो, बरं का चंपू, मला तुझ्याकडे यायचं आहे का? या ना पंत, अगदी अवश्य या, दिवाळीच्या वेळेला या, काय करू तुमच्यासाठी? बरं, दिवाळीच्या वेळेला येऊ? बरं, मला ना ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडतात, करशील? तुझ्या पत्नीला येईल? हो हो हो, माझी पत्नी खूप छान बनवते स्वयंपाक, सुगरण आहे, अगदी तुम्ही या. आणि त्याप्रमाणे मी नंतरच्या दिवाळीला त्याच्याकडे गेलो आणि सगळं या बसा झालं आणि आता ताट वाढले आणि आता गोड पदार्थ यायचा आहे. तर चंपूच्या पत्नीने अशा गरम गरम तळलेल्या करंज्या माझ्या ताटात वाढल्या. मी ती करंजी मोडली आणि म्हटलं, गणोबा, अरे मला गरम करंज्या आवडतात, ती गरम नाहीये. चंपूने म्हटलं, अरे माझ्या बायकोने आधीच तळलेल्या वाढल्या की काय? तो पटकन आत जातो आणि पत्नीला सांगतो, गरम गरम वाढायचे त्यांना, ते खूप मोठे आहेत, ते पेशव्यांच्या जवळचे आहेत. पत्नी म्हटलं, अहो गरमच वाढल्या, काही नाही, माझ्यासमोर तू आत्ता तुपामध्ये नवीन टाक आणि माझ्यासमोर त्यांना वाढ. ठीक आहे म्हणाली, तिचं काम चालूच होतं ते. तिने भराभरा पुढच्या 5-6 करंज्या टाकल्या तुपामध्ये, मी काढल्या झाऱ्याने, निथळल्या छानपैकी अशा तिरक्या लावून आणि मग त्यातलं तूप निथळल्यानंतर त्या भरकन ती बाहेर घेऊन त्यांना वाढायला लागली. पंतांनी त्यातली करंजी घेतली आणि फोडली. अरे चंपू, तुला काय सांगितलं, मला गार आवडत नाही, मला गरम हवे. दोनदा हे झाल्यानंतर चंपू त्यांच्यासमोर बसला. पंत, माफी असावी, मी समजलो नाही. पंत म्हणाले, या करंज्या गरम आहेत असं तुला वाटतंय, पण ह्याला ना तुझ्या कष्टाची ऊब नाही आहे, ह्याला कष्टाची ऊब तुझ्या वडिलांची आहे. तुझ्या कष्टाची ऊब असलेल्या करंज्या मला आवडल्या असत्या रे खायला. पण ते म्हणाले, आणि मग मी निघून गेलो. बरं का नारोबा, पुढल्या वर्षी मला चंपूने जेवायला बोलवलं पुन्हा एकदा. त्या वर्षभरामध्ये त्यांनी इतके कष्ट केले, अफाट नाव कमवलं, अफाट संपत्ती गोळा केली. मी त्याच्या घरी गेलो आणि मग त्या मी करंज्या खाल्ल्या. मी म्हटलं, बरं का आपण चंपू, आता ह्या करंज्या छान गरम. चांदीचं ताट कुणी दिलं तर त्यात काय कौतुक आहे? चांदीचं ताट हे मिळवायचं असतं. स्वामी विवेकानंद म्हणत, इफ युअर एस्पिरेशन्स are higher than mountain and if your dedication is deeper than sea, your tomorrow is brighter than sun. असं पाहिजे ना. नारोबा थोडासा वरडला. येतोस ना नारोबा जेवायला? त्यांच्या मागे आपोआप आला, घरी आला. आता सगळ्यांची जेवण झालेली आहेत, आता तिघच उरले, पंत, माईबाई आणि नारोबा. 3 चांदीची ताटं आणली आणि ती छान ती वाढली. पंत बसले, माई बसल्या, वाढती आलेच वाढायला. नारोबा जेवायला सुरुवात करी नाही. अरे नारोबा, जेवायला सुरुवात कर ना, आता किती वेळ झालाय? कांदीचं ताट नको. काय? पत्रावर जेवण, कांदीचं ताट नको. अरे नारोबा, तुझ्याशी कसं लागायचं तेच कळत नाही. थोड्या वेळापूर्वी तुला चांदीचं ताट नाही म्हणून रुसून बसलास आणि आता तेच आहे तर तुला नको. बाई, चांदीचं ताट मला आता नको, मी सुकष्टाने मिळवून. ठीक आहे, तू कर, पण आजचा दिवस तू दोन्ही घे. ठीक आहे, पत्रावळी पण घे, त्याच्यावर चांदीचं ताट घे. आणि अशा प्रकारे तो दिवस साजरा झाला. मुलं मोठी होत आहेत हळूहळू. आणि एक दिवस पंत म्हणाले, बरं का नारोबा, तुला हिशोब करता येतं का काही? हो हो, मला आईने शिकवलंय ना, मला आईने खूप लहानपणी शिकवलंय. मग तुला येईल थोडंसं काय फळावरच्या कारकुनांना मदत? हो हो, मी करीन ना. आणि त्याचे हात असे स्फुरत होते, मी काय करू आणि काय नको. आता तो फळावर आला. मग फळावर तो हळूहळू सगळीच कामं करायला लागला. म्हणजे इथल्या वया तिथे ठेव, तिथल्या वया दौतीमध्ये काय शाई भरून ठेव, कागद नीटला, अमुक तमुक. मग थोडेफार हिशोब पण तो करायला लागला. आणि असं करत करत तो त्याच्यामध्ये कधी एक्सपर्ट झाला त्याला पण कळलं नाही. बघा, बँकेमध्ये पण बघा, एखादा माणूस डायरेक्ट मॅनेजर म्हणून आला ना, बँकवाले कोण असतील किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये एखादा डायरेक्ट आला असेल ना, तर त्याला आपण पटकन मामू बनवू शकतो. पण जो खालून आलेला आहे ना वर, त्याला त्या बरोबर अंडी पिल्ली माहीत असतात.
म्हणजे कोण कुठे कुठली बाई कन्सेशन मागतीये आणि 5 4 जाते पण डबल काम करून जाते हेही त्याला कळतं. कोण त्याला शेंड्या लावतं कळतं. कॉम्प्युटरमध्ये असंच असतं ना. कॉम्प्युटर आपल्याला येत नसेल ना तर तो जो काय नुसतं ऍक्टिंग करत असेल ते आपल्याला बघायला लागतं. पण मला जर कळलं की काय कुठली डिस्क काढायची कुठले वायर लावायचे तर मी त्याला सांगते हे असं नाही तसं. इथे तुमचा बॉसचा दस असतो. ह्या अशा बारीक बारीक गोष्टी माहीत झालेल्या आणि इंटरेस्ट आहे रसही आहे बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे तो भरा अशी सगळी कामं करायला लागला आणि त्याच्यामध्ये अगदी एक्सपर्ट झाला. म्हणजे काही दिवसांनी तर काय झालं की तो त्या सगळ्यांच्या गळ्यातल्या ताईतच बनला. न सांगताच करायचा ना. अशी माणसं तर फार रडतात. माझं नाही म्हणणारी माणसं जास्त असतात पण तुझं काय राहिलं ती करतो असं. असे दिवस चालले. आता मुलगा 17 18 वर्षाचा झाला. एक दिवस तो दुपारच्या वेळेला पण ते थोडे आराम करत होते त्यावेळेला त्यांच्या खोलीत गेला आणि म्हणाला पंत येऊ का थोडंसं काम आहे. पंत म्हणाले थांब जरा संध्याकाळी भेट. आत्ता आपल्या वाड्यातल्या भजनाची वेळ. त्यांची जशी भजनाची वेळ झाली आहे तशीच आपण एखादं भजन घेऊया. मी थोडंसं जरा आपण वेगळ्या टाईपमध्ये मी पहिली ओळ म्हणते आणि आपण सगळे फॉलो करा. सगळ्यांच्या माहितीचं आणि आपल्या आवडीचंच भजन आहे. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी सुंदर नंद मुकुंदा हरी सुंदर नंद मुकुंदा हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी केशव हरी गोविंदा हरी केशव हरी गोविंदा हरी केशव हरी गोविंदा हरी केशव हरी गोविंदा हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम हरी सुंदर नंद मुकुंदा हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी ओम हरी नारायण हरी ओम वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गिरिवरधारी नित परमागन चोरी नित परमागन चोरी नित परमागन चोरी नित परमागन चोरी हरि नारायण हरि ओम 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि अशी 4 साडेचारची वेळ असेल. पंतांना विचारून नारोबा आत येतो आणि नारोबा एक कागदाचं भेंडोळ पंतांच्या हातात देतो. कुतूहलाने पंत बघतात की मला कसला कागद देतोय हा म्हणून ते मोठंच्या मोठं भेंडोळ पंत उलगडतात आणि त्यात लिहिलेल्या एक एक गोष्टी वाचायला लागतात. त्याच्यामध्ये काय असतं पण गोविंद पंतांची जमीन दूरवर पसरलेली हवेली तालुक्यामध्ये. अनेक फळं अनेक प्रकारची धान्य अनेक पिकं अनेक मजूर काम करणारे अनेक शेतकरी. त्या भेंडोळ्यामध्ये सगळ्या शेतीची ग्रामनिहाय पीकनिहाय कुळनिहाय कसनिहाय शेतसारानिहाय असं संपूर्ण वर्गीकरण केलेलं आहे.
बघा त्यावेळेचा काळ आहे हा, म्हणजे पेशव्यांचा. शिवाजी महाराज 1680 मध्ये गेले, त्याच्यानंतरचा साधारण 100 वर्षाचा काळ आहे, तेव्हा काहीच नाहीये ना, किंवा असं काही करता येईल अशी कल्पना खुद्द गोविंदपंतांना नाही. पण असं सुंदर वर्गीकरण केलेलं आणि याच्या स्वच्छ अक्षरामध्ये, बाप रे काय हे, पंत विस्मयचकित. पंत म्हणतात शेरशहाच्या तोडीचं काम, दादोजी कोंडदेवांच्या तोडीचं काम, नवे नवे शिवछत्रपतींच्या तोडीचं काम केलंय. कोणी केलं हे? पंत हे मी केलं. अरे काय म्हणतोस काय? एवढ्यात त्याने आणखीन एक भेंडोळ त्यांच्या हातात दिलं. पंत विस्मयचकित, आश्चर्यचकित. काल परवा आलेला हा मुलगा, त्याला धर्माचं वगैरे शिकवलेलं आहे, थोडंसं फडातलं काम करतोय. पुढचं भेंडोळ उघडलं, श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या जमिनीचं वर्गीकरण. ते तो भेंडोळ मोठं होतं. पंत म्हणजे आपल्या म्हणजे चक्कर पडायचे बाकी राहिले. नारोबा तू केलेस? होय पंत. ताबडतोब उठले, भराभरा ते भेंडोळ बंद केलं. दौलती घोडा काढ. घोडा निघाला. शनिवार वाड्यावर निघाले पंत. माधवराव पेशव्यांची दुपारची थोडीशी विश्रांतीची वेळ 4-4:30 वेळ झालेली असेल. गोविंदपंत येतात पेशव्यांच्या वाड्यावरती. गोविंदपंतांना तर कायम आपल्या भाषेत एंट्री, त्यांना कोण अडवणार. पेशवे म्हणाले या पंत, काय काम पडलं? पंत म्हणाले माफी असावी, वर्दी दिल्याशिवाय आलोय, पण काही कागद तुमच्या हातात द्यायचे, तुम्ही बघावं अशी इच्छा आहे. ठीक आहे. माधवराव म्हणाले थोडासा मला जबर वाटतो, थोडी विश्रांती घेतो आणि संध्याकाळच्या वेळेला दप्तरातून बघतो. ठीक आहे. गोविंदपंतांनी ती कागदाची भेंडोळी त्यांना दिली आणि गोविंदपंत घरी परत आले. साधारणतः 6:30-7च्या सुमाराला पेशव्यांची माधवरावांची श्रीमंतांची विश्रांती झालेली आहे आणि श्रीमंत सावकाश ते भेंडोळ उघडतात. जशी पंतांची प्रतिक्रिया होती तशीच प्रतिक्रिया पेशव्यांची श्रीमंतांची. अरे अरे अरे, त्यांच्या कल्पनेमध्येच नसलेली गोष्ट. पहिलं होतं ते पंतांचं भेंडोळ, मग त्यांनी दुसरं भेंडोळ उघडलं. स्वतः श्रीमंतांच्या सगळ्या जमिनीचं इतकं मुद्देसूद विवरण, वर्गीकरण, सगळीकडे त्यांच्या पत्ते लिहिलेले, त्यांच्या माणसांची नावं. त्यावेळेला कुळं असायची बघा शेतीची, तर ते कुळं, त्या कुळामध्ये कोण माणसं आहेत, कुठलं पीक आहे, कधी त्या पिकाला काय समस्या आलेली आहे, किती शेतसारा भरला, ते सगळं पाहिल्यानंतर पेशवे थक्क झाले. ताबडतोब हाक मारली, हैबती ताबडतोब. हैबती आला, टाळ्या वाजून बोलवलं. हैबती आला. आत्ताच्या आत्ता जायचं पंतांकडे, त्यांना सांगायचं रात्रीचं जेवण सुरू केलं नसेल तर जेवायला या, जेवण झालं असेल तर विडा खायला या, एकही मिनिट दौडू नका, ताबडतोब या. गेला हैबती. घोडा टक 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 घोडा गेला. पंतांना सांगितलं, पंत शिरा त्यांच्या काय शिरस्त्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता श्रीमंतांनी बोलवले. पंतांना अंदाज आला कशाला असेल. ताबडतोब माईंना सांगितलं मी हा आत्ता शनिवार वाड्यावर जाऊन येतो. आणि गोविंदपंत निघाले. पोचले, आले श्रीमंतांच्या दिवाणखान्यात. श्रीमंत म्हणतात गोविंदपंत, अहो हे काय, हे एवढं मोलाचं काम तुम्ही कधी केलं? गोविंदपंत नमस्कार करून म्हणाले माफी असावी श्रीमंत, हे काम मी नाही केलं, हे शक्यच नाही, माझी सराईत नजर आहे, माझी चूक होणार नाही, हे इतकं सुंदर काम तुमच्याशी कोणीच करणं शक्य नाही. नाही नाही श्रीमंत, मी अहो कुठल्याही कामाचं आपल्याला काय आपल्या भाषेत क्रेडिट श्रेय घ्यायला कोण नाही म्हणताय, पण हे काम मी नाही केलं. मग कोणी केलं? माझ्याकडे फक्त 18 वर्षाचा मुलगा आहे, नारो अप्पाजी खिरे, त्याचं हे काम आहे. काय नारो अप्पाजी खिरे? कोण हा? फक्त 18 वर्षाचा मुलगा आहे. असाच सोमेश्वराच्या देवळात मला सापडला, त्याला मी घेऊन आलो आणि त्यांनी गेले. आजच्या भाषेत अनबिलिव्हेबल, विश्वासच ठेवता येणार नाही. हैबती लवकर या, ताबडतोब जा, गोविंदपंतांच्या वाड्याला जा आणि नारो अप्पाजी खिरे कोण आहे त्याला ताबडतोब घेऊन या. गेला, हैबती गेला. आता उशीर झालेला थोडासा, 9-9:30 वाजलेले, जेवण बिवणं झालेली आहेत आणि थोडी निजानी चालू आहे. वाड्याचे दरवाजे बंद झालेले आहेत, पण हैबती जातो, बाहेरून एक हाकाटी मारतो, पेशव्यांकडनं आलेला आहे ना. दरवाजे उघडायला एक सेवक बाहेर येतो. हैबती म्हणतो नारो अप्पाजी खिरे इथेच का राहतात? होय होय इथेच. त्यांना ताबडतोब वाड्यावर बोलवले शनिवार वाड्यावरती श्रीमंतांनी. त्या सेवकाची तर गायडच उडाली, बापरे, रात्री 9 वाजता श्रीमंतांनी शनिवार वाड्यावर बोलवलंय आणि आमचा नारो अप्पाजी काय करत होता? त्याच्या सगळ्यांना अंथरुण घालून देत होता. सगळ्यांना अंथरुण घालून सगळी मुलं झोपली की नारोबा जे काय उरेल ते किंवा जे असेल त्याला ऍडजस्ट करून झोपणार. माई आल्या धावत धावत,
बायका परत सावध. कोण कधी काय आलं आपलं लक्ष असतं. काय रे काय झालं? नारो अप्पाजी खिरेंना वाड्यावरती बोलवलंय. नारोबा काय रे, काय गडबड नाही ना केलीस तू? मला तुझी भीतीच वाटते, तुझा काय भरोसा नाही, तू कधी काय करशील. नाही माई, तू काय चोरी बिरी नाही ना केलीस? अहो माई, मी चोरी कशी करीन? अरे चोर कधी सांगतो का मी चोरी केली आहे म्हणून? तू खरं खरं सांग काय केलं? नाही माई, मी काही केलं नाही, मी जातो वाड्यावरती, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. माईच्या जीवाची घालवे. हे गेले आले नाहीये, ह्याला बोलवलंय आणि आता एवढ्या रात्रीच्या जी वरखाली नारोबा गेला. नारोबा तिकडे जातो, दिवाणखान्यामध्ये एंट्री करतो. असे छान मोठ्या सिंहासनावरती श्रीमंत पेशवे, बाजूच्या कशात सुंदर अशा आसनावरती गोविंदपंत. एक तर ज्यांनी त्याला आज ज्यांच्यावर जिवंत आहे ते गोविंदपंत, आणि ते गोविंदपंतांचे देव म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे. नमस्कार. श्रीमंत विचारतात, नारो अप्पाजी खिरे? होय श्रीमंत, मीच. भेंडोळ दाखवतात. हे 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 काम तुम्ही केलं? होय श्रीमंत. कसं केलं तुम्ही? हे तुम्हाला सुचलं कसं? आणि ते तुम्ही मांडलं कसं? आणि तुम्हाला कसं काय, कसं घडलं काय? सगळं सांगते. अभय असावं. अरे इतकं सुंदर काम केलंय, तो अभय कसं मागतोस? मी उत्तावी झालं, हे कसं केलंस? नर्म शांतपणे तसाच वाकून उभा आहे आणि सांगतो, पंतांच्या फळावरती मला थोडी कामं दिली गेली आणि त्याच्यात माझ्या लक्षात आलं की ह्या शेतसाऱ्याच्या वगैरे सगळ्या नोंदी तिथे करायच्या असतात. आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या वेळेला पंतांच्या वाड्यावरती सततच शेतकरी आणि कुळाची ये-जा असते. ज्या वेळेला एखादं कुळ येतो, एखादा शेतकरी येतो, त्यावेळेला काय होतं की त्यांनी त्याची ही सगळी माहिती काढण्यामध्ये 5-6 दिवस जातात. कारण कुठेच असं व्यवस्थित लिहिलं नाही, म्हणजे तो कुठल्याही व्यवस्थेला नावं नाही ठेवत. तो म्हणतो सगळं आहे, पण सगळी कागद काढणं, त्याप्रमाणे ती शिपाई मिळून ती कागद काढून सगळं काढायला वेळ लागतो. कोणाचा शेतसारा किती भरलाय, त्याचं किती बाकी आहे, म्हणजे पेंडिंग किती बाकी आहे, तर त्याला काही मदत करायची आहे का, तिथे काही दुष्काळ आहे का, तिथे पाऊस जास्त पडलाय का, म्हणून त्याला काही माफी, अशी अनंत गोष्टी आहेत. आणि गोविंदपंतांची जमीन हवेलीवर पसरलेली आहे, त्यामुळे हे सगळं करायला वेळ लागतो. आणि त्यात काय होतं, आलेली जी माणसं आहेत त्यांना 4-8 दिवस मग राहायला लागतं इथे. मग त्यांना राहायला लागतं की त्यांची व्यवस्था आम्हाला करायला लागते. करण्याबद्दल प्रश्न नाही, पण त्यात त्यांचा आणि आमचा हे वेळ जातो. आणि होतं काय, पुरुष मंडळी इकडे येतात, त्यामुळे त्यांची तिकडची शेतावरची कामं राहतात. कधी पेरणी आहे, कधी कापणी आहे, कधी धान्य सडणं आहे, कधी त्याचे पाखडणं आहे, कधी माल बाजाराला नेणं आहे. ही अशी अनेक प्रकारची कामं त्यांची तिथे खोळंबतात. जायला 4 दिवस, इथे 8-10 दिवस, जवळजवळ 15 दिवस त्यांचं जातात. म्हणून मी काय केलं, अभय असावं श्रीमंत, मी तुमच्या फळावर येत गेलो आणि तुमच्या इथून माहितीची थोडीशी चोरी केली. चोरी केलीस म्हणजे कसली? मी तुमच्या इथल्या कारकुनांना विचारून गोविंदपंतांच्या जमिनीचे तपशील, आजच्या भाषेत डिटेल्स, तसंच श्रीमंतांची जमीन तर त्याच्याही किती दूरवर पसरली आहे, आणि स्वतः दस्तुरखुद्द शाहू महाराजांची जमीन तर हिंदुस्थानवर पसरलेली आहे. मला असं वाटलं की ही जी समस्या मला येते तर त्यांना किती येत असेल, म्हणून मी असं ठरवलं की आपण हे सगळं वर्गीकरण जसं पंतांचं केलं तसं सगळं करू. आणि म्हणून थोडीशी मी चोरी केली, पण श्रीमंत मी माझ्यासाठी नाही केलं. आणि खूप जणांशी बोललो नाही, कारण खूप जणांशी बोललो तर चर्चा होते आणि निष्पन्न काही होत नाही, म्हणून माफी असावी. मी फळावून सगळी माहिती घेऊन स्वतः शाहू महाराज, स्वतः श्रीमंत आपण, गोविंदपंत आणि अष्टप्रधान मंडळातली जी मंडळी, त्या सगळ्यांच्या जमिनीचं संपूर्ण वर्गीकरण करून ठेवले. मला वेळ मिळायचा ना खूप, मला कामच नसायचं, म्हणून मग मी हे सगळं काम केलं. माझं काही चुकलं नाही ना? श्रीमंत त्याच्याकडे बघतच राहिले. गोविंदपंतांना म्हणाले, गोविंदपंत, अहो काय मुलगा घडवलाय तुम्ही, ते देवळात आणलेला मुलगा म्हणताय, आणि आज मोठ्या मोठ्या माणसांना जमणार नाही हे काम त्यांनी केलंय, आणि कोणाला माहिती पण नाहीये. काय मुलगा घडवला तुम्ही? पंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आम्ही जी अशी मुलं आणतो आणि त्यांना काही 2 दाणे खाऊ घालतो, जे भगवंत आम्हाला देतो, थोडेसे संस्कार करतो, ते केलेला ते खाल्लेला मुलगा सुटपर्यंत पोचला. श्रीमंत म्हणतात, पंत तुम्ही इतकं सुंदर काम केलंय म्हणून खरं तर तुम्हाला मी बक्षीस द्यायला हवंय, बरोबर ना? मी तुम्हालाही बक्षीस देणार नाही काही, मीच तुमच्याकडे काहीतरी मागतो. पंत म्हणतात, भगवंतासारखे तुम्ही, अहो माझी काय पात्रता तुम्हाला द्यायची, तुम्ही देऊ शकाल? काय देऊ मी तुम्हाला, काय देऊ? तुम्ही हा तुमचा हिरा मला देऊन टाका. पंतांच्या अंगावरती रोमांच आले, काटा आला.
त्याच्या मुलाला आम्ही वाढवलं. विशेष काही फार अपेक्षा नसताना त्यांनी केवढं काम केलं. हा मुलगा मी तुम्हाला देऊन टाकायचा, हा मुलगा तुमचाच आहे श्रीमंत. आम्ही ह्याला आजच्या आज पुण्याचा नायक कोतवाल करतोय. पुण्याचा नायक कोतवाल ह्याच्यासारखा मुलगा, जर ज्ञान असलेला, निष्ठेने काम करणारा, सच्चा कसोटीने काम करणारा, श्रद्धेने काम करणारी माणसं जर कलेक्टर असतील, IAS असतील, PM ऑफिसमध्ये असतील किंवा पंतप्रधान पदावर असतील तर ते सर्जिकल स्ट्राईक करायला मागे पुढे बघत नाही. आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे? प्रॉब्लेम आलाय शेवटच्या देशात, शेजारच्या देशात. भांडण करून उपयोग नाही. बहीण म्हणून हसीनाला बोलावलंय, आत्ता बोलवूया, काय होतं ते बघूया. घाई नाही करायची. घाई केलं तर सगळं मुसळ केरात आणि आजूबाजू शत्रू टपलेत. चांगल्या माणसांना खूप शत्रू असतात आणि असे शत्रू नेहमी एकत्र येतात. पाकिस्तान आहे, चायना आहे, कोरिया आहे, तिकडून अमेरिका, रशिया बघतायत. प्रेमाने आहे, तेल दिलं आपल्याला कमी रेटनी, पण कधी खड्ड्याचं वाट बघतायत. वाट बघायची, शांत करायचं. ये बहीण, राखी पौर्णिमा येते, बहीण का. पण याला मी पुण्याचा नायक कोतवाल करतो. हैवती पटकनी जी महाराज, शेजारच्या महालामध्ये जा. तिथे 2 सुंदर असे पुण्याच्या नायक कोतवालाला शोभेचे सुंदर ड्रेस आहे, वेश आहे. ते वेश आणा. छान गळ्यामध्ये घालायचे मोत्याचे चौकडे ते आणा. छान मखमली विणीच्या म्यानी असलेल्या 2 तलवारी आहेत त्या आणा. आणि सुंदरशी 2 मोठाली चांदीची ताटं आणा. ही ताटं आम्ही स्वतः नारोबाला देणार. इकडे वाड्यावर काय झालंय? माईंचा जीवर खाली. हेही नाले, नारोबा गेला, काय तरी भानगडे, काय चुकाचुकी, हे कार्ट मला जगू देत नाही. प्रेमाचं आहे ते. आई कोणाला कार्ट का म्हणतो? प्रेमाचं. दौलती इकडे इकडे. परत बायका आपल्या 6 सेंस. एक काम कर, तू असाच जा वाड्यावर, काय होत ते बघ आणि मला सांगायला. हुशार ना माई, हुशारच. तगडत 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 दौलती तिकडे जातो. आता तिथे वाकून कसं बघणार? पकडायचे फटकेच मिळायचे. थोडा लांब बघतो, थोडासा अंधार आहे तिथे, पण आत काहीतरी झाल्याचं त्याला दिसतंय. रात्रीची वेळ त्यामुळे त्याला आवाज ऐकू येत आहेत आणि तो बघतो. चांदीची ताटं आणायला सांगितली आहेत आणि तो आतला जो कोण सेवेकरी असतो तो अशी भरझरी 2 मोठाली चांदीची भरझरी शेल्या ठेवलेली चांदीची ताटं घेऊन येतो आणि स्वतः श्रीमंत उभे राहतात आणि ते पंताला सांगतात, पंत आपण दोघे मिळून याला ही चांदीची ताटं देऊया. आणि दोघं ते हात लावून ती चांदीची ताटं नारोबाला देत आहेत. दौलतीचा जीवर खाली. तो धावत 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 जातो. माडे माई माई माई, श्रीमंत, नारोबा, चांदीची ताटं, चांदीची ताटं. अरे काय, त्यांनी चांदीची ताटं चोरली की काय तिथली? त्याच्या डोक्यातलं चांदीचं ताट ते जाणार काहीतरी भानगड. याचं माईचा जीवर खाली. वाईटच येतं मनात. नवरा वेळेवर घरी नाही आला. 8 वाजले, 9 वाजले, पावसाळा आहे, काय वाटतं? या रस्त्यातले खड्डे, ही रेल्वे कुठे अडकून पडली नाही ना, कुठे ती रेल्वे हायजॅक नाही झाली, ऍक्सिडेंट नाही, असं नाही वाटत. माझं नवरा हुशार आहे. त्याच्या साहेबांनी त्याला जवळ बसवलं असेल आणि म्हणाला असेल पुढच्या महिन्यात तुला प्रमोशन दिले नाही. आमचं ना कुठं तरी स्कूटर अशी चालवतात ना, धडपडलेच असते. असंच येतं ना मला. माहीत अशाच नाही नाही नाही. आणि दौलतीच्या डोळ्यात पाणी. माई माई कसं बोलू नका हो, चांदीच्या ताटांची चोरी नाही. स्वतः श्रीमंतांनी स्वतःच्या हाताने 2 मोठी चांदीची ताटं आपल्या नारोबाला दिली आहेत. काय म्हणतोस माई? कामाईकडे काय म्हणतोस? तुला विश्वास नाही बसत. परत बोल, परत बोल. माई, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मला नीट फारसं दिसलं नाही, पण मोठाली चांदीची ताटं श्रीमंत पंतांना सांगत होते, तुम्ही हात लावा, आपल्या नारोबाला देऊया. माईच्या अंगावर काटा, डोळ्यामध्ये अश्रू. नारोबा, एवढं मोठं झालंस का रे? मला तेवढा म्हणताय. 5-1 मिनिटामध्ये पालखी येते. पंत उतरतात. माई धावत धावतच, काय झालं काय झालं काय झालं? तिकडे काय झालं? तुम्ही कशाला गेला होता? नारोबा कशाला? थांब 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 थांब. माई आपल्या नारोबाला श्रीमंतांनी अख्ख्या पुण्याचा नायक कोतवाल केला. माईंच्या डोळ्यातनं पाणी, पंतांच्या डोळ्यातनं काय म्हणता? एक काम करा, सगळ्यांना उठवा वाड्यावरच्या, सगळ्यांना ताबडतोब सडा संभाषण करा, छान अशा रांगोळ्या काढा, सगळ्या वाड्यावरती रोषणाई करा. दिवाळीमध्ये कसा आपला वाडा झळाळतो की नाही रोषणी, तसा सगळा वाडा झळाळ दे आपला नारोबाना कोतवाल आल्या अख्ख्या पुण्याचा. मग नारोबा कुठे आहे? नारोबाला पंत श्रीमंत शिकवताय.
की कोतवाल म्हणून कसं आलायचं, कसं करायचं. श्रीमंतांनी त्याला पालखी दिली आहे. श्रीमंतांनी ज्या तुळशीबागेतून हे बाळ 1008 तुळशी आणायचं, 1008 बेल आणायचं, ती संपूर्ण तुळशीबाग, ती संपूर्ण बेलबाग नारोबाच्या नावावर केलेली आहे. इतकंच नाही तर नारोबासाठी तिथे मोठा महाल बांधायचं त्यांनी सांगितलंय. सगळा इतमाम, सगळं आदर, सगळा जो रिस्पेक्ट आजच्या भाषेत हे सगळं नारोबाला मिळालंय. कुठे आहे हो माझा नारोबा? हां, आधी ही रोषणाई करा. आणि भरा 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 सगळी मंडळी उठतात, सेवक सेविका, ही सगळी 30-40 मुलं सगळे आता उत्साही. त्यांचा नारोबा अहो कोतवाल झालाय. आम्ही दुसरे क्लार्कच्या ऑफिस झालो तरी आम्हाला आयुष्य घेणं वाटतं. हा तर अख्ख्या पुण्याचं त्यावेळेचं पुणं आणि स्वतः श्रीमंतांनी म्हणजे आपल्या झेडेन नाही चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरनी प्रमोशन दिलं आहे. आणि भरा 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 रोषे सगळी बातमी जाते. आजूबाजूचे लोक येतात, मंगलवाद्य वाजायला लागतात. 10 मिनिटं होतात आणि एक पालखी येते. पण ती पालखी लांब थांबते. पालखीतून नारोबा उतरतो आणि नारोबा म्हणतो की ज्या घराने मला आश्रय दिला, मी कदाचित उकिड्यामध्ये पडलो असतो, कुठेही गेलं असतं आयुष्य माझं, तो इथे पोचलोय तो ह्या माईंमुळे आणि या पंथामुळे. त्यांच्यासमोर मी माझी पालखी नाही आणणार. मला आठवते आमच्या ब्रँचमध्ये एका मी काम करत होते, त्याची जी मॅनेजर होती ना ती श्रीमंत होती आणि छान तिच्याकडे गाडी होती मोठी. पण ती कधी ना सकाळी यायची वेळ एकच असते की नाही, त्याला शिपाई क्लार्क ऑफिसर एकाच वेळेला येतात ना, तर ती तिची गाडी लांब उभी करायची आणि तिथून चालत यायची. एकदा मी तिला म्हटलं की आप इतना दूर क्यों गाडी खडा करते, आपण चलना पडताय. तेव्हा ती म्हणाली होती काय असतं याच्यामध्ये शिपाई काय, त्यांच्यासमोर मी काय रोग करू, मी ह्यांच्या जेव्हा व्हॅन चालवते त्यांच्यापुढे मी, आणि यांच्यातले कितीतरी माझ्यापेक्षा श्रीमंत असतील, माझ्यापेक्षा हुशार असतील, त्यांनी प्रमोशन नाही घेतलं, मी आज मॅनेजर म्हणून आहे, पण त्यांच्या घरी ते काही गोष्टीचे मालक असतील, त्या मी रुबाब करणं योग्य नाही. मलाही त्या प्रसंगाची आठवण आली आणि नारोबा लांबच पालखीतून उतरतो, हळूहळू चालत येतो आणि माई समोर दिसल्यानंतर माईंच्या पायावरती कोसळतो. माई लेकरांची ती भेट, दोघंही अश्रूंचा अभिषेक करतात. नारोबा त्यांच्या पायावर आणि माई त्याच्या डोक्यावर. त्यावर म्हणतो नारोबा घट्ट आलिंगन देतात. नारोबा केवढा मोठा झालास रे तू, केवढा मोठा झालास. माई जे काय झालं ते तुमच्या आणि पंथांमुळे. आता एक काम कर, ताबडतोब त्या तुझ्या गावात जा, इमाम पाडळीला, तुझी आई तिथे असेल, तिलाही बातमी सांग आणि तिला घेऊन ये. लगेचच नारोबा आता काय पालखी आहे, सेवक आहेत, नोकरचा करत भरा 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 जातो आणि माईंनी सांगितलेलं असतं तुझ्या घरातल्या श्रीरामांच्या मूर्ती घेऊन ये. भराभरा जातो, आईच्या पाया पडतो. ती माऊली तशीच राहते त्या घरामध्ये. त्या माऊलीला तिच्या डोळ्यातल्या तर अश्रूंना पारावरच नाही. दोघंही माईले भेटतात आणि घरामधल्या श्रीरामाच्या मूर्ती घेऊन नारोबा इकडे पंथांच्या वाड्यात येतो आणि मग त्यानंतर तिथे तो एक सुंदर दीपोत्सव साजरा होतो. ती जी तुळशीबाग आहे पुण्यामधली, ती तुळशीबाग गोविंद पंत खाजगीवाल्यांच्या नावावर होते, म्हणून त्या बागेचे मालक आता गोविंद पंत तुळशीबागवाले आहेत. त्या तुळशीबागेमध्ये एक सुंदर राम मंदिर हा नारोबा नंतर बांधतो. त्या मंदिरामध्ये त्याच्या घरच्या रामाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होते. तिथे एक सुंदर आर्या कोरलेली आहे. श्रीरामांच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या, श्रीरामांच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या, ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनी भरल्या, ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनी भरल्या. कुठेतरी ज्या घरामध्ये सूप चांगलं नसतं आणि भोकं असतात म्हणून त्यात बोळे टाकलेले होते, त्या घरातला हा मुलगा हा परमेश्वराच्या कृतीने पंतांच्या घरी पोचला. पंतांनी त्याच्यावरती पखरण केलीच, पण स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या हिकमतीने, स्वतःच्या कष्टाने तो पुढे गेला. त्यांनी स्वतःतला देव ओळखला. त्याला हे माहिती होतं की माझ्यातला जो अंतरात्मा देव आहे, हा जो देव सदैव माझ्याबरोबर आहे, त्याची मी पूजा केली पाहिजे. कशी? फुलतुळशीने तर करावीच, स्तोत्र म्हणून करावीच, आरतीने पण करावीच, पण स्वतःचं काम निष्ठेने करावं. माऊली म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषालाही. वीरा म्हणजे माळ. स्वकर्म सुंदर कामं करा, तुम्हाला जे काम सांगितले ते काम इतकं करा. कार म्हणतो ब्रिटनमधला की तुम्हाला जर झाडायला सांगितलं तर तुम्ही झाडणं पण इतकं सुंदर करा की असं म्हटलं पाहिजे अरे झाडावं तर कारनीच. हे वाक्य अधोरेखित केलेलं आहे.
तसं प्रत्येक त्या सुंदर कामांची विरा म्हणजे माळा भगवंताला द्या, भगवंत तुमची दखल घेणार नाही का. आणि असा हा मुलगा या इथपर्यंत पोचला. आणि म्हणूनच याचं यश, त्यांनी जे दैदिप्यमान यश, पुण्याचं त्यांनी सोनं केलं हे सांगायला दुसरे शब्द आवश्यकच नाही आहेत. पण हे बघताना मनामध्ये आठवतात समर्थांचा श्लोक, सदा सर्वदा देव सन्निहित आहे, सदा सर्वदा देव सन्निहित आहे, कृपारूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी सदा रामदासाभिमानी, नुपेक्षी सदा रामदासाभिमानी. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विरमते. जय जय समर्थ.